सर्वांना नमस्कार. जय भीम. नमो बुद्धाय. आई एकविरा, आई केरू माता, आई जीवदानी माता, आई शीतळा माता आणि समस्त आगरी कोळी कराडी गावांमध्ये असलेल्या गावदेवी माता यांना वंदन करून या आजच्या फेसबुक लाईव्हला मी सुरुवात करणार आहे. आणि खरं म्हणजे कालच सागर राजांनी अशा प्रकारचं फेसबुक लाईव्ह आपण केलं होतं आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातून अशी मागणी आली की आपण ही फेसबुक लाईव्ह करावी. पुनीत हे काय करू हां आणि त्यामुळे हे फेसबुक लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला. आत्ता केरू माता लेणी हा जो विषय आहे, बौद्ध लेणी, या विषयामध्ये काही अत्यंत गंभीर स्वरूपाचे मुद्दे पुढे आलेले आहेत. म्हणजे केरू माता लेणी ह्या बौद्ध लेणी आहेत की मंदिर आहेत, अशा प्रकारचा वाद शिडकोनी उभा केला होता. आणि शिडकोनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की ते केरू माता मंदिर आहे, बौद्ध लेणी नाही किंवा लेणी नाही, आणि म्हणून ते तोडायला हरकत नाही, अशा प्रकारचा प्रचार शिडकोनी केला होता. आणि शिडकोनी आपल्या अत्यंत क्रूर आणि वाईट चारित्र्यातून असं दाखवून दिलं की ते मंदिर असो, लेणी असो, काही असो, परंतु तुम्हाला लॉकडाऊन मध्ये तोडायची काही गरज नव्हती. आणि त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांतून आज असा विषय आला की शिडको जे प्रचार करत होती ही लेणी नाही, किंवा शिडकोने जे खोटे पंचनामे केले ह्या लेणी नाहीत किंवा बौद्ध लेणी नाहीत असा जो प्रचार केला, त्या प्रचारामध्ये जे सत्य समोर आलेलं आहे की ते शिडको आणि शिडको पुरस्कृत मंडळी जे आहेत, मग भोसेकर सर असतील किंवा अशोक नागरे असतील किंवा अन्य मंडळी, यांनी सांगितलं की ती मुळात लेणी नाही आहे असं जे त्यांचं वक्तव्य होतं. आणि शिडकोचं खास करून वक्तव्य होतं, त्या वक्तव्याला छेद देणारे पुरावे आज आपल्याकडे आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे मी पहिल्यांदा सुरुवातीला आई एकविरेला जे वंदन केलं, त्या वंदनाचं एक पुन्हा एकदा नवीन सत्य स्वरूप समोर आलं की हे पुरावे एका महिलेने दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला हे पुरावे देताना सुद्धा एक महिलाच सापडली वर्तमान काळात. म्हणजे 2000 वर्षानंतर पुन्हा एकदा डॉक्टर सुनंदा धिवरे मालवणकर यांनी PhD केलेली आहे आणि त्यांनी हे पुरावे दिले आहेत. आणि म्हणून त्यांनी केरू माता मंदिरातला हा एक फोटो आहे तो इथे दाखवलेला आहे की केरू मातेच्या पाठीमागे एक बुद्धाची मूर्ती आपल्याला यामध्ये स्पष्ट दिसते. हा नेटवर काल प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की बॉम्बे गॅजेटचे इंग्रजांनी केलेले हे पुरावे इथे आलेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की हे केरू माता लेणी ह्या बौद्ध लेणीच आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. मग आता प्रश्न असा येतो की शिडकोनी ज्या पद्धतीने ठासून सांगितलं की हे बौद्ध लेणी वगैरे नाहीत, तर बौद्ध लेणी न म्हणण्यामागचं शिडकोचा हेतू जो होता तो हेतू हा खोटा होता. कारण शिडकोला माहित होतं की या लेण्यांसाठी जर आंदोलन राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर न्यायचं असेल तर जगामधले असलेली बौद्ध राष्ट्र आणि बौद्ध विचारवंत ह्यामध्ये उतरले तरच हे आंदोलन राष्ट्रीय होईल. कारण प्रकल्पग्रस्तांचं जे आंदोलन आहे ते नवी मुंबई पुरतं मर्यादित होतं आणि याच्यामध्ये दुसरे कोणी उतरणार नाहीत आणि कोणी उतरू नये अशा प्रकारची काळजी इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी सुद्धा घेतली होती की बाहेरचे कोणी येऊ नये. बाहेरचे कोणी येऊ नये यासाठी, कारण का ही जी चोरी आहे, म्हणजे प्रकल्पग्रस्तांना फसवण्याची चोरी आहे, ती उघड होऊ नये. आणि लेण्यांच्या बाबतीत सुद्धा अनेक लेणी संवर्धक मंडळी याच्यामध्ये काम करत होती, परंतु ते सांगत होते की बौद्ध लेणी नाहीत म्हणून आपण वाचवायची नाही, सोडून द्यायची. ह्या प्रचाराला अनेक लोक बळी पडले आणि आज स्थिती अशी आहे की ते लेण्यांचं वरचं छप्पर उडवलेलं आहे, मातीमध्ये लेणी गाडलेली आहेत आणि त्यामध्ये बुद्ध मूर्ती सुद्धा गाडलेली आहे. खरं म्हणजे जागतिक दृष्टीने हा फार मोठा अपराध आहे. पुरातत्व खात्याने शिडको ठेकेदार आणि तिथे जे मशीन वापरलेले आहेत त्यामध्ये RTOचे नंबर नसलेल्या मशीन वापरले आहेत, त्यांच्या तात्काळ गुन्हे नोंद केली पाहिजेत. तिथे जे जे ठेकेदार होते ते खरं म्हणजे आतमध्ये जायला पाहिजेत. आणि अशा प्रकारचं आव्हान आपण आज सगळीकडे केलेलं आहे आणि तशा प्रकारच्या पोलीस केसेस सतत दाखल होत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहेत. आणि म्हणून केरू माता लेण्यांमुळेच खऱ्या अर्थाने या सगळ्या भूमीला, म्हणजे ठाणे, रायगड, मुंबई ही अप्रांत भूमी आहे. इथे दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेणी सापडतात आणि ती लेणी, त्यांची नावं सुद्धा एकविरा आई सारखीच केरू माता, जीवदानी माता अशा या आमच्या आगरी कोळी मातृसत्ताक पद्धतीच्या ज्या माता आहेत त्यांच्या नावाने या पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या घटनेला भारताच्या सामाजिक स्थितीमध्ये अत्यंत महत्वाची अशी चर्चेला महत्व आलेलं आहे.
आणि ते महत्व आंतरराष्ट्रीय पण आहे आणि भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीला एक वेगळा विचार, वेगळी कलाटणी देणार हे सगळं वातावरण आहे. आणि म्हणून सुरुवातीला मला जे प्रश्न आलेत खास करून मावळमधून की एकविरा आई म्हणजे तरी काय, तर ह्या विषयावर मी अनेक वेळा बोललेलो आहे, अनेक क्लिप याच्यावर आहेत. तर एकविरा या शब्दाचा अर्थ आपण शोधायचा प्रयत्न केला. अनेक बौद्ध विचारवंतांनी सांगितलं की पाली भाषेत हा एकविरा शब्द आहे, परंतु काही लोक ते मानत नाही. काही लोक असं म्हणतात की ह्या सगळ्या हिंदू देवता आहेत. तर अशाच प्रकारचा प्रचार पुण्यातल्या काही इतिहास संशोधकांनी केला होता आणि त्यांनी सांगितलं की एकविरा ही परशुरामाची आई आणि एकविरा ही पांडवांची बहीण आहे. अशा प्रकारचे दोन संदर्भ इतिहासकारांनी दिले होते. आता या इतिहासकारांना उत्तर द्यायचं असेल तर मी सांगतो की एकविरा हा शब्द, एकविरा हा जो शब्द आहे तो पांडवांची बहीण म्हणून, जर एवढी मोठी बहीण होती, एवढं मोठं जागतिक शिल्प तिथे आहे आणि ती जर पांडवांची बहीण असेल तर निश्चितपणे अनेक आलेल्या ग्रंथकारांनी अनेक पुराणं लिहिली गेली. त्या पुराणांमध्ये एकविरा हा शब्द महाभारतामध्ये असायला पाहिजे होता, परंतु हा एकविरा शब्द महाभारतात नाही. याचा अर्थ एकविरा किंवा एकविरा पांडव लेणी असतील किंवा पांडवांचा याच्याशी काही संबंध नाही, क्लिअर होतं. दुसरा प्रश्न असा आहे की एकविरा ही परशुरामाची आई आहे अशा प्रकारचा एक प्रचार केला जातो. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ही जी रेणुका माता आहे, या रेणुका मातेला परशुरामाने वडिलांच्या आज्ञेवरून ठार केलेला आहे आणि तिथे प्रश्न सुद्धा आईच्या चारित्र्याचा विचारलेला आहे. आणि या प्रश्नावर मुलाने आईला मारणं ही पद्धत भारताच्या संस्कृतीत न बसणारी आहे. आणि कोकणची आगरी कोळी कराड यांची भंडाऱ्यांची संस्कृती पाहिली तर इथला तरुण, इथला माणूस हा आईला देवापेक्षा मोठा सन्मान देणार आहे, किंबहुना तो मातृसत्ताक आहे. आणि आपण पाहिलं असेल लग्नामध्ये हुंडा न घेणं, वरातीमध्ये आपल्या बहिणीचं म्हणजे आपल्या भावाचं स्वागत करताना बहीण म्हणते की तुला घरात यायचं असेल तर तुला होणारी पहिली मुलगी मला सून म्हणून दे. हा ते मुलीच्या जन्माचं स्वागत आहे, मुलगी जन्माला यायच्या अगोदरचं. हे संपूर्ण देशात कुठे पाहायला मिळत नाही, भारतात पाहायला मिळतं, किंबहुना कोळीवाड्यामध्ये, आगरवाड्यामध्ये पाहायला मिळतं. याच्यामध्येच मुलीच्या जन्माचं स्वागत असल्यामुळे पुढे होणारी जी स्त्रीभ्रूण हत्या आहे किंवा मुलींना कमी लेखण्याचा मनुस्मृतीतला प्रकार आहे, हा इथल्या भूमीमध्ये खास करून ठाणे, रायगड, मुंबई किंवा कोकणामध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणून ही अत्यंत स्वागतार्ह असं जीवन मूल्य आहे. हे एकविरेकडून आलेलं आहे, हे कोणाला सांगायला नको. एकवीर आईचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की एकवीर आईनं इथल्या स्त्रीला अतिशय बलवान केलेला आहे. आणि म्हणून मुंबईच्या कोळीवाड्यामध्ये मच्छीमार महिला जी आहे ती कुणालाही न घाबरता मासे विकत असते. तुम्ही आपण पाहिलं असं आमच्या उरणचं मार्केट असेल, मुंबईतली क्रॉफर्ड मार्केट असतील, इथल्या सगळ्या मार्केटमध्ये या कोळी महिलांना कधी पोलिसांच्या सुरक्षेची गरज लागली नाही किंवा एकाही कोळणीचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल झाली नाही. उर्वरित महाराष्ट्रात स्त्रियांवरचे अत्याचार प्रचंड पाहायला मिळतात किंवा दिल्लीमध्ये सुद्धा चालत्या बसमध्ये स्त्रियांवर झालेले अत्याचार पाहायला मिळतात. आणि इकडची महिला जी अत्यंत बलवान आहे, म्हणजे सगळ्या अर्थाने, शारीरिक अर्थाने तुम्ही पाहिलं तर 100-150 किलोचं वजन आहे, अत्यंत बलदंड हात आहे, 40 किलोचा मासा एका फटक्यात कापण्याची तिची क्षमता आहे. आणि अर्थसत्ता महिलांच्या हातात असणारं भारतातलं हे एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड. हे सगळे जे संस्कार पाहिले आणि आपण मनुस्मृतीचा सगळा प्रचार पाहिला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी या मनुस्मृतीवर टीका केली. आणि टीकेचं मुख्य कारण आहे त्यांनी पहिल्यांदा गुलाम केलेल्या स्त्रियांना केलेला आहे, नंतर बाकीच्या ओबीसी एससी एसटी ना केलेला आहे. मग इथली जी महिला आहे, ओबीसी महिला, ही एवढी बलवान कशी? तिला लग्नाचा निर्णय घेण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. काळा असो वा गोरा असो, रेतीवाला नवरा पाहिजे, इथलं गाणं वसईच्या मुलींचं ते सगळीकडे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मला नवरा मुलगा कसा पाहिजे हे सांगणारी इथली मुलगी संपूर्ण भारतामध्ये दिसत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही जी एकविरा आई आहे, ती एकविरा आई ही एक विचारधारा आहे, एक संस्कृती आहे. आता काही लेणी संशोधक विचारतात का कार्यकाळ कुठला? आपण बुद्ध आणि धम्म वाचा. बुद्ध आणि धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आई एकविरा, म्हणजे ज्याला आम्ही आई एकविरा म्हणतो, तिचं मूळ नाव महामाया आहे. म्हणजे महामाया ही कोली वंशाची आहे आणि महामायेचा जन्म कोणाच्या पोटी झाला, तिचे आईवडील कोण, तो कार्यकाळ कोणता, याचे संदर्भ आहेत. मला आश्चर्य वाटतं की म्हणजे बौद्ध बांधवांकडून असे प्रश्न येतात. त्यांनी पहिल्यांदा बुद्ध आणि धम्म वाचावा. ह्या तारखा मी इथे देणार नाही, पण एक दुसरा फेसबुक लाईव्ह करीन त्यावेळी ते देऊ शकतो. पण आता आपला विषय वेगळा आहे. तर ही एकविरा हा विचार आहे असा मी मानतो. ज्या परशुरामाने आईला मारलं ती संस्कृती कोकणाची नाही, आमची नाही. कोकणाची संस्कृती मातृसत्ताक आहे. आणि म्हणून
मी आ साळुंखे ज्येष्ठ विचारवंत महाराष्ट्रातले, त्यांनी जेव्हा परशुरामावर पुस्तक लिहिलं आणि त्यांनी म्हटलं एकविरा ही परशुरामाची आहे, त्यावेळी त्यांना मी सांगितलं, साळुंखे सर, आपण कोकणातल्या आगरी कोळ्यांच्या घरी जेवला नाहीत, आगरी कोळी लोक तुम्हाला माहित नाहीत, आम्ही लग्नामध्ये हुंडा घेत नाही हे सुद्धा महाराष्ट्राला माहित नाही. मग आई एकविरा आईला मानणारे लोक 97% लोक, 99% लोक हे आगरी कोळी कराडी भंडारी आहेत. आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या परिवाराने, ठाकरे परिवाराने असं म्हटलंय की ते आमची मातृदेवता आहे किंवा कुलदेवता आहे, त्यांचं आम्ही स्वागत केलं. परंतु मोठी संख्या पाहिली एकविरा आईला जाण्याची तर 2000 वर्षाची परंपरा तिथे जाण्याची आहे. जेव्हा लेणी सुरू झाली तेव्हापासून आम्ही तिथे जातो. आणि याचं कारण आहे की एकविरा आई ही तथागत गौतम बुद्धांची महामाया जी आई आहे तिचंच नाव एकविरा आहे. आता एकविरा या शब्दाचा अर्थ सांस्कृतिक अर्थाने तुम्हाला मी सांगतो की परशुराम हा जसा वीर प्रसिद्ध आहे, म्हणजे ज्या लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान आहे त्या लोकांनी त्याला वीर म्हटलं, पण त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षित्रिय केली, म्हणजे खऱ्या वीरांचं त्यांनी नायनाट केला. आणि एक परशुराम हा क्षत्रियांना मारणारा म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु असा क्षत्रियांचा समूळ संहार करणारा, गर्भातल्या मुलांना मारणारा कोणी वीर होऊ शकत नाही किंवा तो वीर पुरुष किंवा पूजनीय होऊ शकत नाही. मग एकविरेचा वीर कसा असला पाहिजे? 2000 वर्षापूर्वीची सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती पाहिली तर त्यावेळी भारत अत्युच्च अशा टोकाला, सांस्कृतिक उंचीला पोहोचलेला होता आणि त्या उंचीमध्ये 2 वीर होऊन गेले. एक आहेत भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध. भगवान महावीरांना महावीर का म्हटलं जातं असा प्रश्न तुम्ही लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की महावीरांनी सुद्धा श्रमण संस्कृतीचा सारखाच तथागत गौतम बुद्धांच्यानेच एक श्रमण किंवा संन्यस्त, याला हिंदू भाषेत म्हणता येईल भिक्खू संघ, त्याच्या पद्धतीचं त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी अंगावर कुठलंही शस्त्र न ठेवता, म्हणजे आपल्या सगळ्या देवांच्या अंगावर शस्त्र दिसतात पण तसं शस्त्र न घेता, त्यांच्या जर तुम्ही मूर्त्या पाहिल्यात किंवा त्यांच्या पुतळे पाहिलेत तर भगवान बुद्ध आणि महावीर यांच्या अंगावर कुठलंही शस्त्र नाही. मग शस्त्र न घेता ते वीर का झाले? तर त्यांनी पहिल्यांदा या जगाला सांगितलं की आपले शत्रू हे बाहेर नसतात, शत्रू हे माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये असतात आणि जे दुर्गुण आहेत तेच आपले शत्रू आहेत. आणि दुर्गुणांवर आणि इंद्रियांच्या मोहावर जो विजय मिळवेल तोच वीर गणला जाईल, अशा प्रकारची व्याख्या त्या काळामध्ये वीरांची केलेली. आणि यातूनच, याच व्याख्येतून अंगात कुठलंही शस्त्र नसताना अहिंसेचे जे पुजारी आहेत, जैन धर्माचे जे संस्थापक आहेत महावीर, यांना महावीर पदवी मिळाली. आणि अशाच प्रकारची पदवी, अशाच प्रकारची व्याख्या तथागत गौतम बुद्धांची झाली. आणि तथागत गौतम बुद्धांच्या जन्मदात्या आईचं नाव एकवीरा पडलं, एका वीराची आई पडलं. आता काही लोक म्हणतात ती परशुरामाची आई आहे. आपल्याला माहित आहे परशुरामाचं मंदिर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. 100 मीटरच्या परिघात सुद्धा ते नाही, 100 मीटरच्या नव्हे तर लेण्यांचा अविभाज्य भाग असलेल्या एकविरा मंदिर हे तथागत गौतम बुद्धांशी संबंधित असल्यामुळे ते तिथे आहे. म्हणजे आई आणि बाळ, आई आणि मुलगा हे एकत्र पाहायला मिळतात. आता काही लोक म्हणतात की लेण्यांचा आणि कोळी बांधवांचा काही संबंध नाही, तर त्याचं पण उत्तर मी सांगतो की आपण लेण्यांच्या आतमध्ये गेलात तर 8व्या खांबावर, म्हणजे आपल्या उजव्या हाताला जाताना 8व्या खांबावर 2 माशांचं चिन्ह आहे आणि स्तूपाचं चिन्ह आहे. हे 2 माशांचं चिन्ह आहे, हे माशांचं चिन्ह जागतिक दर्जाचं आहे आणि ते माशांचं चिन्ह ही आगरी कोळी कराडी संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि एकविरा आई ही कोली या वंशाची आहे ते प्रतीक आहे. ते का आपण आता कोरलेलं नाही, जेव्हा लेण्या कोरल्यात तेव्हा कोरलेलं आहे. एवढंच नाही तर 2000 वर्षापासून आम्ही तिथे जाताना आमचे जे लहान मुलं असतात त्या लहान मुलांना घेऊन त्या स्तूपाला फेरी मारून जावळ काढण्याचा जो प्रकार आहे, तो जो संस्कार आहे, हा आपल्याला माहित आहे ब्राह्मणांमध्ये मुंज करतात अशा प्रकारचा संस्कार नाही, तर पूर्ण केस काढून ती जो विधी आहे तो आताच्या बौद्ध परंपरेनुसार आपल्याला माहित आहे श्रामणेर होण्याचा विधी आहे. अशा प्रकारचं संशोधन पुढे आलेलं आहे. त्यामुळे आई एकविरा ही आगरी कोळ्यांची महामाया आहे. एवढंच नाही तर त्या लेण्यांचं आणि आपलं नातं आहे. आता रायगड जिल्ह्याचं गॅजेट तुम्ही पाहिलं तर रायगड जिल्ह्याचं गॅजेट स्पष्ट म्हणतं की मुंबई, ठाणे, रायगड मध्ये राहणाऱ्या सगळ्या भूमिपुत्रांनी ही इथली लेणी बांधली, ती संरक्षित केली असं म्हटलं जातं. आता काही लोकांना गैरसमज असा होतो मग ते हिंदू कसे काय? तर आपल्याला माहित आहे की 2000 वर्षांच्या इतिहासामध्ये, म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात पूर्ण भारत हा बौद्धमय होता. आणि भारत बौद्धमय असताना जसा बौद्ध धर्माचा इथला ऱ्हास झाला आणि तो विदेशामध्ये गेला, त्यावेळी इथल्या मनुस्मृतीचा प्रभाव वाढून अनेक लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला असं म्हणता येणार आहे. त्यांना हिंदू हे नाव दिलं गेलं आणि म्हणून ते आता हिंदू म्हणून दिसतात. परंतु त्यांची जी खरी संस्कृती आहे, ही संस्कृती पाहिली तर अनेक संस्कार आपल्याकडे पाहायला मिळतात. साधी गोष्ट आहे, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी अनेक वेळा अनेक उदाहरणं दिलेली आहेत, पण यातलं एक मोठं उदाहरण आहे.
की ठाणे, रायगड, मुंबईमध्ये जेवणाची जी पद्धत होती त्या पद्धतीमध्ये संध्याकाळी 4 वाजता इथल्या महिला भाकऱ्या बनवायच्या आणि 4 वाजता भाकऱ्या बनवून संध्याकाळी 8च्या आत लोक जेवून झोपायची. म्हणजे जेवण हे 8च्या आत व्हायचं. तर जेवावं कधी ह्याच्यामध्ये हे शील आहे जेवणाचं पण, की रात्री शक्यतो जेवण करू नये अशा प्रकारचं जैन आणि बौद्ध विचारवंतांचं आणि भिक्खू संघाचं म्हणणं होतं की दुपारी 12 वाजता चांगलं मजबूत जेवण घ्यावं, संध्याकाळी थोडंसं हलकं जेवण घ्यावं आणि रात्री जेवू नये अशा प्रकारचं, कारण ते पचायला 6-7 तास लागतात. म्हणून निसर्गाचा नियम म्हणून तथागत गौतम बुद्धांनी हा संस्कार दिला. आणि ठाणे जिल्ह्याच्या, रायगड जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये आजही 4 वाजता महिला मोठ्या प्रमाणात भाकऱ्या भाजतात आणि लवकर जेवण केलं जातं. ही जी पद्धत आहे ही सुद्धा त्या काळातली आई एकविरेने दिलेला आम्हाला संस्कार, की एकविरा ही मातृसत्ताक आहे. मातृसत्ताक पद्धत याच्यावर आगरी कोळ्यांनी कधी पुस्तकं लिहिली नाहीत, कारण सर्वत्र मनुस्मृतीचा प्रचार आहे. परंतु या विषयावर कोणीही लेखन आपल्याला केलेलं दिसत नाही. परंतु तथागत गौतम बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये महिलांचा भिक्खू संघ होता ही गोष्ट सुद्धा बाहेर आलेली नाही. आणि म्हणून अनेक लोकांना आज या देवदेवता म्हणजे काय चमत्कारिक काहीतरी गोष्ट आहेत असं वाटतं. आणि आमच्या आगरी कोळी लोकांना असं वाटतं की गाणी बरीचशी आली की आई माझी कोणाला पावली, म्हणजे नवसाची गाणी खूप मोठ्या प्रमाणात आली. हा जो मधल्या काळात झालेला जो ऱ्हास आहे संस्कृतीचा तो ऱ्हास आहे. परंतु सत्य जेव्हा आम्ही शोधतो त्या सत्य शोधल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की आगरी कोळ्यांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये भारताला अभिमानास्पद असलेली जीवनमूल्य आहेत. आणि ते जीवनमूल्य आहे स्त्रियांना अधिकार देण्याचं, स्त्रियांना आर्थिक अधिकार देणं असेल, लग्नामध्ये हुंडा न घेणं असेल, स्त्री जन्माचं स्वागत असेल, अनेक संस्कार आज आगरी कोळ्यांमध्ये आहे. आणि मला वाटतं आगरी कोळी साहित्यिक, अनेक पत्रकार त्यांनी ते मान्य केलेलं आहे. धवलारीन हा विषय घेऊन सागर राजे आणि ठाणे जिल्ह्यातल्या काही लोकांनी त्यावर व्हिडिओ क्लिप सुद्धा बनवले आहेत. तर धवलारीन हा जो प्रकार आहे की लग्नामध्ये लग्नविधी महिला करतात, हे आपल्याला माहित आहे कुठल्याही धर्मामध्ये महिलांना लग्न लावण्याचा अधिकार नाही. आताच्या बौद्ध धर्मांतरित बौद्धांमध्ये तो आहे, पण बाकी ठिकाणी नाही. धार्मिक अधिकार महिलांमध्ये होता ही गोष्ट अनेक लोकांना माहित नव्हती. किंबहुना फुले शाहू आंबेडकरांच्या काळामध्ये याची ही लिखित चर्चा कदाचित झाली नसेल, पण या काळामध्ये ती होते. आणि म्हणून धवलारीन ही जी संस्कृती आहे महिलांना धार्मिक अधिकार देण्याची, कुठल्याही धर्मात, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कुठल्याही धर्मात अशा प्रकारची पद्धत नव्हती. किंबहुना स्त्रियांना शूद्र मानणारे, स्त्रियांना हलके लेखणारे धर्म संस्थापक झाले. फक्त आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये सगळ्यात मोठी क्रांती केली तथागत गौतम बुद्धांनी. आणि तथागत गौतम बुद्धांची आई महामाया, त्यांच्या मृत्यूनंतर प्रजापतींनी त्यांचा सांभाळ केला. आणि त्या सांभाळ करणाऱ्या प्रजापतींनी आग्रह धरला की तथागत गौतमांना म्हटलं, हे तथागता की तू पुरुषांना अरहंत होण्याचा म्हणजे मुक्तीचा मार्ग सांगितलास. पुरुष हा अरहंत पदाला जाऊ शकतो, बुद्ध होऊ शकतो, मग स्त्री का होऊ शकत नाही असा तिने प्रश्न केला. आणि तथागत गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलं की होय, स्त्रियांना सुद्धा अशा प्रकारचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही एकविरेला गेलात तर एकविरेला अनेक लोक गेले असतील, त्यांनी फक्त एकविरा पाहिलेली आहे. पण एकविरेच्या बाजूला आणखी एक मूर्ती आहे, तिचं नाव आहे प्रजापती, जिला आमचे लोक जोगिनी असं म्हणतात. आणि जोगिनी शब्दाचा अर्थ होतो संन्यासिनी आणि संन्यासीचा अर्थ होतो भिक्खुनी. आपण ह्या मंदिरात आतमध्ये गेलात तरी ते पाहायला मिळतं. आणि ते सगळं दगडात कोरलेलं आहे, नवीन बसवलेलं नाही. त्याच्यामुळे आज जो केरूमाता लेण्यांच्या संदर्भात लोकांच्या मनामनात संघर्ष उडाला, त्या संघर्षाचं उत्तर हेच आहे की ह्या जरी दिसायला हिंदू देवता असल्या तरी त्यांना एक विशिष्ट अशी संस्कृती आहे. आणि म्हणून एकविरेचा जो प्रश्न निर्माण झाला त्यावेळी पुण्याच्या कमिशनर समोर आणि सगळ्यांसमोर आम्ही सांगितलं, एकविरा ही नक्की कोणाची. इथल्या ग्रामपंचायतनी दावा केला की मंदिर आमचं आहे, इथल्या मंदिरातला पैसा आम्हाला पाहिजे. म्हणजे मंदिरातल्या पैशासाठी तिथे संघर्ष उडाला. पण पैसे टाकणारे हे 100% आगरी कोळी लोक आहेत. त्यात बाकीचे लोक कोणी त्या आईच्या पेटीमध्ये पैसे टाकत नाहीत, दान टाकत नाहीत. मग मी सांगितलं एकविरा आई हा महाराष्ट्रातल्या इतर सर्व देवतांपेक्षा वेगळी आहे, कारण आगरी कोळी कराडी लोक हे एकविरेचे भक्त आहेत. म्हणजे काय, तर आता आपले नरेंद्र मोदींचे भक्त आहेत तसे भक्त नाहीत, तर हे भक्त चारित्र्य संपन्न आहेत. म्हणजे हे आपल्या घरामध्ये लग्नामध्ये, मुलीच्या लग्नामध्ये हुंडा देत नाहीत आणि घेत नाहीत. इथले जे पिता आहेत ते आपल्या मुलीचं प्रचंड कौतुक करतात. एवढं कौतुक करतात की आरची सारखी वेळ इकडच्या मुलीवर कधी येत नाही. म्हणजे मुलीने म्हटलं पप्पा यांच्याबरोबर मला लग्न करायचं आहे, तिच्या पाठीमागे उभा राहणारा बाप इथे पाहायला मिळतो. प्रचंड लाड आणि कौतुक करणारा इथे पिता आहे. आणि अशा प्रकारची संस्कृती आई एकविरेने आम्हाला दिली. त्याच्यामुळे एकविरे मंदिरावर ज्यांनी दावा केलेला आहे आज त्यांना पण मी सांगितलं, माननीय अनंत तरेंना पण माहित आहे, जे लग्नात हुंडा घेत नाहीत ते मातृसत्ताक लोक, ते आगरी कोळी कराडी भंडारी, अशी सरळ सरळ व्याख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चारित्र्याच्या दृष्टीने, शीलाच्या दृष्टीने पहिल्यांदा केली गेली. आपल्याला माहित आहे
की ह्या सगळ्या भारतातल्या देवदेवतांबद्दल संशोधन जर केलं तर सत्य समोर येतं. आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष अयोध्येला आम्ही रामाची जन्मभूमी असं मानत होतो. नंतर तिथे बाबरी मस्जिदचा दावा केला गेला, कोर्टामध्ये दावे झाले, संघर्ष झाले, हजारो माणसं मारली गेली. परंतु या सगळ्यामध्ये जर नीट शोध घेतला असता तर या दंगली झाल्या नसत्या. कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार पण भारतात आलं नसतं, इथपर्यंत स्थिती होती. परंतु रथयात्रा काढून तो प्रचार केला गेला आणि सांगितलं गेलं की हे रामाचं मंदिर आहे. परंतु आज सत्य असं समोर आलं की मंदिराचं सपाटीकरण करताना, म्हणजे मंदिरं तोडून ते सपाटीकरण करताना समोर आलं की खाली बुद्ध मूर्त्या होत्या आणि त्या समोर आल्या. आणि पुरातत्व विभाग नावाचं खातं लॉर्ड कनिंगहॅम यांनी जाहीर केलं, म्हणजे सुरू केलं. आणि त्यांनी जमिनीखाली पण पुरावे असतात हा नवीन शोध लावला. म्हणजे आपल्याला फक्त जमिनीच्या वरचे पुरावे, सातबारे, पंचनामे, आज सिडको तेच म्हणते अहो लेखी पुरावा दाखवा. लेखी पुराव्याची गरज काय? जे डोळ्यांना खांब दिसतात केरू मातेचे ते बौद्ध पद्धतीचे आहेत. त्याच बुद्धाची मूर्ती आहे, डोळ्यांना दिसते, कोणी ते सांगू शकतं. मग तुम्हाला लेखी पुरावे आणखी काय पाहिजे? मग यांनी दारू पाजून पैसे देऊन जे शास्त्रज्ञ पुण्यावरून आणले ते सिडकोने पैसे दिलेले होते, त्यामुळे त्यांनी खोटे पंचनामे, किंबहुना आता जे लेख लिहितायत ते तसंच करतायत, सिडकोकडून पैसे घेऊन ते करतायत. याचा सरळ अर्थ तो होतो, कारण आता जे बॉम्बे गॅजेट समोर आले त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हे बौद्ध लेणीच आहेत. आता लोकांना प्रश्न पडू शकतो की बौद्ध लेणी आणि आगरी कोळ्यांचा संबंध काय? तर 2000 वर्षापूर्वीची सामाजिक परिस्थिती काय होती जर तुम्हाला पाहायचं असेल तर रायगड गॅजेटचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून लेणी किंवा पुरातत्व शास्त्र जे आहे ते अभ्यासाशिवाय येऊ शकत नाही. आमच्या अलीकडचे म्हणजे 1957च्या पूर्वीचे सातबारे सुद्धा आमच्या अनेक बांधवांना वाचता येत नाही आणि त्याचा फायदा सिडको घेते. आणि म्हणून गुरुचरण जागा ह्या गावच्या होत्या, पण पनवेल आणि नवी मुंबईतल्या अनेक गुरुचरण जागा ह्या सिडकोने लुटलेल्या आहेत, फुकट घेतलेल्या आहेत. आज त्या जागांवर खासगी बिल्डर येऊन बांधकाम करतायत गरिबांच्या घरांच्या नावाने. इथे उलव्याला 10,000 घरांचा प्रकल्प चालू आहे. इथे गावातली गावठाणं निश्चित होत नाही, गावातली गावठाण घरं अनधिकृत ठरवली जातात आणि गरिबांसाठी बिल्डरांना जागा दिल्या जातात. त्या गुरुचरण जागा त्या आमच्या जागा आहेत, गावठाण विस्ताराच्या जागा आहेत. हे सातबारे जर आम्हाला वाचता येत नसतील तर 2000 वर्षाची गॅजेट वाचणं किती अवघड आहे. आणि म्हणून गेली 4 वर्षे हे आंदोलन मी इथे चालवतो आहे. आता मुख्य प्रश्नाला येतो, आई एकविरा ही मातृसत्ताक संस्कृती आहे हे थोडक्यात मी आम्हाला सांगतो. आणि मातृसत्ताक संस्कृती तपासायची असेल ते ग्रंथांमध्ये आणि पुस्तकामध्ये मिळणार नाहीत, कारण जे झालेलं लेखन आहे की ज्यांच्याकडे शिक्षणाचा अधिकार होता त्या ब्राह्मणांकडे हे शिक्षणाचा अधिकार असल्यामुळे ब्राह्मणांनी ग्रंथ त्यांच्या बाजूने लिहिले. कसाही ब्राह्मण असला, 4थी पास असला तरी तो जन्माने श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा विचार मांडला गेला. त्या ब्राह्मणाला जमिनीत नांगर धरता येत नाही की पाग मारता येत नाही की एखादा कुंभारासारखा लोटा बनवता येत नाही, परंतु तो श्रेष्ठ, अशा प्रकारची जन्माधारित श्रेष्ठ भावना मनुस्मृतिकाद्वारे आणली गेली. आणि त्यामुळे हा गैरसमज झाला. त्यांनी हवं तसं साहित्य लिहिलं. आणि आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये जो संघर्ष केला की अख्खं गाव आगऱ्यांचं, अख्खं गाव कोळ्यांचं, पण सातबाऱ्यावर ब्राह्मण जमीनदार खोत होता. त्याच पद्धतीने कोकणात आरमार जे आहे आज, त्या आरमाराचे मानकरी आगरी कोळी कराडी भंडारी बांधव आहेत. समुद्रावर ते आज जातात, ते लहानपणीच पोहायला शिकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आगरी कोळी लोक आहेत असा ब्राह्मण इतिहासकार पण म्हणत नाही आणि मराठा इतिहासकार पण म्हणत नाही. आणि हा आगरी कोळ्यांचा बदललेला ऐतिहासिक सातबारा हे केरूमाता आईचा जो सातबारा आहे तो बदलण्याचा प्रकार आणि तो सिडकोने आजही केलाय, कारण याच्या पाठीमागे स्वतःचा फायदा पाहण्याची, नफा पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून तुम्हाला मी आज हे सांगत असताना हे सांगेन की अनेक बौद्ध बांधवांना आणि हिंदू बांधवांना हा प्रश्न पडला की बाबा केरूमाता मंदिर वाचवायचं काय, एकविरा मंदिर म्हणजे काय. तर एकविरा आईला चमत्काराने नजरेनं पाहण्याचा विषय मी इथे मांडलेला नाही. मी शिकलेला, सुशिक्षित आणि प्रबोधनाच्या काळात काम करणारा माणूस आहे. त्यामुळे आई एकविरेचा उल्लेख सतत करताना ती मातृसत्ताक परंपरा सांगणारी महामाया आहे. आणि हीच गोष्ट बौद्ध धम्माला सुद्धा लागू आहे. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी तो विचार मांडला. तो विचार असा मांडला की अगोदर अनेक धर्म होते आणि ते अनेक धर्म येथे धर्मव्यवस्था चालत होते, पण ते कर्मकांड करत होते. म्हणजे लग्नामध्ये आपल्या यज्ञामध्ये पशुहत्या करणं, पशु यज्ञात बळी दिला की तो स्वर्गातल्या आई वडिलांना त्याचं पुण्य भेटतं. किंवा पिंडदान विधीमध्ये आज राजस्थानमध्ये आजच निर्णय झालेला आहे, तुम्ही युट्यूबला पाहू शकता की राजस्थानमध्ये पिंडदान विधीत दिलेलं जेवण आहे ते तिथल्या सरकारने बंद केलं. तो चुकीची परंपरा आहे, अशा प्रकारचा त्यांनी कायद्याने तिथे कायदा केला गेला. तर अशा प्रकारच्या माणूस मेल्यानंतर त्याला जेवण देणं, पिंडदान विधी करणं, असे मेल्यानंतरचे अनेक विधी आपल्याकडे आले, ते चुकीच्या कल्पना, कारण आकाशात स्वर्गच नाही. आणि म्हणून कोरोनामध्ये लोकांच्या घरात पैसा नाही, लोकांच्या घरात अन्नधान्य नाही, परंतु जिवंतपणे त्यांना कोण देत नाही.
परंतु मेल्यानंतर पिंडदान विधी करणारी चुकीची परंपरा आज आम्ही पाळतो आणि अशा सगळ्या परंपरांना तथागत गौतम बुद्धांनी विरोध केला. आणि हाच विरोध आगरी कोळी कराडाई लोकांमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे आगरी कोळ्यांचं जीवन हे अत्यंत आनंदी असतं, अत्यंत उत्सवी लोक आहेत, चांगलं खातात, चांगलं राहतात आणि म्हणून ते बलदंड आहेत. त्यांची शरीर, तब्येती आणि त्यांची लढावृत्ती पाहिली तर ते जीवनावर प्रेम करणारे लोक आहेत हे आपल्याला दिसतं. आणि हाच विचार तथागत गौतम बुद्धांनी आई एकविरेने आम्हाला दिला. आणि म्हणून या मातृसत्ताक विचारांच्या परंपरेने मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यावर प्रचंड संशोधन होणं गरजेचं आहे. म्हणून या केरुमाता लेणी आहेत, हा केरुमाता लेणी हा एक लेण्यांचा किंवा स्पॉटचा विषय नाही, तर आंतरराष्ट्रीय दृष्टीने तुम्ही विदेशात मध्ये गेलात की शेक्सपियरचं जे घर आहे ते खरं म्हणजे आजच्या काळात 1500 रुपयांची झोपडी आहे, पण त्याला बघायला रोज जे जातात ते रोजचं उत्पन्न त्या घराचं 15 लाख रुपये आहे. याचं कारण काय की शेक्सपियर हा जगात मान्यता पावलेला विद्वान आहे आणि मग तो कसा राहत असेल हे बघायला पर्यटक जातात. तसं केरुमाता मंदिर किंवा केरुमाता लेणी ह्या ज्या आहेत त्याचे खांब जरी असले तरी तो 2000 वर्षाच्या सागरी आरमाराचा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पुरावा आहे. आणि म्हणून तो पुरावा जगातल्या पर्यटकांसाठी, देशासाठी पाहण्यासारखा आहे. ही गोष्ट सिडको समजत होती, पण सिडकोला ते तोडायचंच होतं. आणि सिडकोला तोडायचं होतं याच्या पाठीमागे आणखी एक राग आहे. आपल्याला माहित आहे 11 जुलैला रमाबाई हत्याकांड झालं, त्याच दिवशी यांनी तोडलं. खरं म्हणजे शनिवारी सिडकोला सुट्टी असते आणि सुट्टी असताना सिडकोच्या मस्टरवर एकही कर्मचारी सही करत नाही. मग सही करत नसताना त्यांनी हे केरुमाता लेणी का तोडली, कोरोनाच्या काळात का तोडली? मी ह्याच्या अगोदर म्हणजे 29 दिवस आंदोलन केलं होतं, सलग आंदोलन मी स्वतः केलं होतं. शेतकरी प्रबोधिनीच्या नावावर केलं होतं, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीच्या नावावर केलं होतं आंदोलन. कुठलीही बाकीची संघटना नव्हती. नंतर बौद्ध संघटनेने येऊन त्याला पाठिंबा दिला, पण आगरी समाजाच्या बॅनरवर 4 वर्षापासून मी जिल्हाधिकारी, मंत्रालय आणि पुरातत्व विभागाला पत्र लिहितोय. म्हणजे ह्या लेणी वाचवावी ही मागणी आगरी समाजाची आहे. आणि ती मागणी करत असताना तिथे 29 दिवस आंदोलन केलं. 29व्या दिवशी पोलिसांनी सांगितलं, पाटील साहेब आता कोरोना लॉकडाऊन होतोय, तुम्हाला जावं लागेल. मी पोलिसांना सांगितलं, साहेब मी इथून जातो, तुमचा आदर करतो, परंतु सांगावं कोरोनाच्या काळात लेण्यांना हात लावू नये, कोरोनाच्या नंतर आम्ही कोर्टात सुद्धा जाणार आहोत. परंतु सिडकोनी फसवणूक केली आणि लोक कोरोनामध्ये बंदिस्त असताना हे केरुमाता लेणी पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या खाली आज त्या मलब्यामध्ये अनेक बौद्ध मूर्ती आहेत आणि तथागत गौतम बुद्धांचे अवशेष आहेत, ते खाली लपलेले आहेत. जसं अयोध्येला जमिनीच्या खाली तिथे पण होते. आज आमची मागणी अशी आहे की तो सगळा भूखंड, ती जागा ही पुरातत्व खात्याच्या ताब्यात द्यावी. जनतेच्या उपस्थितीत जाहीर कॅमेरे लावून, इंटरनॅशनल मीडिया घेऊन त्याचं उत्खनन व्हावं. तिथला प्रत्येक दगड हा आमच्यासाठी पवित्र आहे आणि तो आम्ही सोडणार नाही. अशा प्रकारचं हे आंदोलन असेल आणि आंदोलनाला जगभरातून सुरुवात झालेली आहे. भिक्खू संघ मोठ्या प्रमाणात इकडे यायला निघालेला आहे. फक्त कोरोनामुळे पोलीस त्यांना अडवतात, पण निश्चितपणे कोरोना लवकरच संपणार आहे, तो राहणार नाही. कोरोना हे षडयंत्र आहे, लोकांनी ओळखलेलं आहे. अनेक क्लिप येतात आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन, जसं अयोध्येला उभं राहिलं, भिक्खू संघाने उपोषण ठेवले, तशा प्रकारचं उपोषण इथला भिक्खू संघ सुद्धा ठेवणार आहे. त्याच्यावर माझा विश्वास आहे. पण या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे की आगरी कोळी कडारडी मातृसत्ता संस्कृतीने, एकविरा आईला मानणाऱ्या संस्कृतीने हे वाचवण्याची मागणी केलेली आहे. आणि अशा प्रकारची गौरवशाली परंपरा संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा घडते की लेणी वाचवा हे आगरी कोळी कराडी बांधव सांगतात. म्हणून मला बौद्ध बांधवांना विनंती आहे, आम्ही एकविरा आईकडे आमचा समाज आज चमत्काराच्या नवसाच्या दृष्टीने पाहत असला तरी आम्ही त्यांचं प्रबोधन करायला घेतलेलं आहे की आई एकविरा पावते, नवसाला पावते. म्हणजे काय? आई एकविरीच्या मुलांना, आई एकविरीच्या मुलींना समुद्रामध्ये, घरामध्ये त्रास होत नाही याचं कारण ते शीलाचं पालन करतात. आणि शील कुठलं आहे? घरामधल्या आईला देवापेक्षा मोठा सन्मान देणं. आईला मानणारी मुलं इथे आहेत आणि म्हणून ते परिवार सुखी आहेत. स्त्रियांच्या हातात इथली कुटुंब संस्था आहे म्हणून इथे शेतकरी आत्महत्या करत नाहीत. म्हणून एकविरा आईकडे आम्ही जीवन मूल्यांच्या दृष्टीने पाहतो, नवसाच्या दृष्टीने नाही. आता सगळ्या समाजामध्ये गरीब कष्टकरी वर्ग असा थोडाफार अंधश्रद्धाळू असतो, पण त्यांचं प्रबोधन करणं हे शिकलेल्या लोकांचं काम आहे. त्यामुळे तुम्ही सर्रास त्या लोकांना घेऊन असा प्रचार करू नये. आणि आपल्याला माहित आहे आज एकविरा मंदिराच्या परिसरात कुठलाही बळी दिला जात नाही, तरी सुद्धा काही लोक उगाच प्रचार करतात की तिथे कोंबड्यांचे बळी दिले जातात. तिथे बळी दिला जात नाही. आता खाली लोक जातात, ते पिकनिक म्हणून जातात, ते सगळे लोक, सगळ्या धर्माचे, जाती धर्माचे लोक चिकन, तंदुरी आणि मटन, मच्छी खातात, यामध्ये काही शंकाच नाही. पण एकविरेच्या परिसरात अशा प्रकारचा विधी कोणी करत नाही. मी त्या आमच्या एकविरा मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय अनंत तरे आमचे भाऊ आहेत, त्यांनी तर असा एक 25 ते 30 बॅनर लावले होते, काही हजार रुपये खर्च केले होते आणि तिथे लिहिलं होतं की एकविरा यात्रेस येणाऱ्या कुणीही दारू पिऊन येऊ नये. आता हे जरी साधं वाक्य असलं
तरी तथागत गौतम बुद्धांनी जे पंचशील आम्हाला दैनंदिन वापरासाठी दिलेले आहे त्यामध्ये दारू पिऊ नये, मादक पदार्थाचं सेवन करू नये, अशा प्रकारचं एक शील आहे. या शीलाचं पालन किती लोक करतात हा प्रत्येकाचा अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की ते फक्त बौद्ध बांधवांसाठी शील आहे, ते संपूर्ण देशासाठी आहे. दारू पिऊ नये ही गोष्ट आपल्या IPC इंडियन पिनल कोडने सुद्धा मान्य केली आहे. म्हणून दारू पित असलेल्या माणसाला रस्त्यावर दारू पित असताना खास करून गाडी चालवत असेल तर पोलीस त्यांना अरेस्ट करतात. ही मी प्रत्येक याच्यामध्ये सांगतो. पंचशिलाचे आचरण हे भारताचं वैशिष्ट्य आहे, भारताच्या संविधानाचं सार आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा अनंत तऱ्हेंनी सुद्धा तिथे तो बॅनर लावला होता. आता ज्याला नेहमी वाकड्यात पाहायची सवय असते तो दोष पाहतो. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की समोरच्या माणसांचे प्रत्येक वेळी दोष पाहू नका, त्याच्यातले चांगले गुण बघा. एकविरा आईला मानणारे लोक जगामध्ये हुंडा घेत नाहीत. ही गोष्ट संपूर्ण देशासाठी आदर्श होत नाही. स्त्री पुरुष समानतेचं तत्व प्रस्थापित होतं. आणि म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जी भांडणं होतात त्या भांडणांमध्ये अजून अनेक पोलिसांनाही माहित नाही की इथली आगरी कोळ्यांची संस्कृती आहे, यामध्ये स्त्रियांना प्रचंड सन्मान आहे. म्हणून स्त्रियांना मारहाणीच्या घटना, स्त्रियांना कमी लेखण्याच्या घटना इथे पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या जात नाहीत. म्हणून इथल्या पोलीस बांधवांना मी सांगेन की या संस्कृतीला आपण ओळखून घ्या, समजून घ्या. आणि म्हणून मुंबईतली महिला जी सुरक्षित आहे त्याचं कारण सुद्धा मुंबईची आगरी कोळी कराडी समाजाची एकविरा संस्कृती. आता राहिला प्रश्न केरू मातेचा. आता आपल्याला माहित आहे की तथागत गौतम बुद्धांनी स्त्रियांना जेव्हा धम्मामध्ये समान स्थान दिलं, 2000 वर्षापूर्वी आगरी कोळी कराडी कोण होते याचा शोध आगरी कोळ्यांनी पण घ्यावा आणि बौद्धांनी पण घ्यावा आणि संपूर्ण जगाने घ्यावा. कारण 2000 वर्षांचा इतिहास या भूमीला हे रायगडचं गॅजेट, मुंबई गॅजेट हे सांगते. काही मी राजाराम पाटलाचं स्वतःचं संशोधन नाही, पण आपण अभ्यास करून बोलावं हे माझं विनंती आहे. तर 2000 वर्षापूर्वीपासून इथल्या बलवान असलेल्या स्त्रिया ज्या मनुस्मृतीला सुद्धा विरोध करून इथे उरलेल्या आहेत. आजही महिलांच्या मच्छी मार्केटमध्ये 100% महिला असतात. त्यांना पोलिसांच्या सुरक्षेची गरज लागत नाही. मुंबईचं सगळ्यात मोठं मरोळ मार्केट जे सुक्या मच्छीचं आहे, राजश्रीताई भांजी त्या चालवतात. तुम्ही त्यांना भेटू शकता की कसा एवढा मोठा कारभार करतात. आणि अनेक महिला मच्छी मार्केट करतात. पण मुंबई महापालिका असेल, सिडको असेल, ते आमच्या महिलांचे परंपरागत अधिकार नाकारते. मुंबईचं मार्केट, क्राफ्ट मार्केट इथल्या महापालिकेने विकायला काढलं. आज 40 वर्ष जर महिला मच्छी मार्केटमध्ये मच्छी विकतात तर त्या त्यांच्या मालक आहेत. एवढं सांगायची अक्कल इथल्या प्रशासनाला नाही, राज्यकर्त्यांनाही. आणि मातृसत्ताक मुंबईचा हा परिचय आपण पुसून न देता यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे असं मला वाटतं. आता केरू माता काय आहे तर बघा, आगरी कोळी लोकांनी ही सगळी लेणी, त्यामध्ये वेगवेगळ्या माता आहेत. आम्ही देवी नाही म्हणत, आम्ही आई म्हणतो. केरू माता म्हणतो, एकविरा माता म्हणतो, जीवदानी माता म्हणतो, शीतळा माता म्हणतो. देवी म्हणण्याचा प्रकार उर्वरित महाराष्ट्रातून आलेला आहे. जशी आमची घरातली आई तशाच प्रकारचे ह्या मातांना आम्ही मान देतो. आणि आईला मान देतो म्हणून प्रचंड पैसा एकविरेच्या मंदिरात जमा होतो. आपल्याला माहित आहे की काही कोटींची तिथली FD आहे आणि लाख रुपयाचं उत्पन्न त्या मंदिराचं किंवा त्या ट्रस्टचं आहे. आणि या मंदिरातला पैसा आम्हाला पाहिजे म्हणून तिथल्या उच्चवर्णीय क्षत्रिय मराठा समाजाने ते मंदिर आमचं आहे असा दावा केला. मी सांगितलं की ठीक आहे, एकविरा आई तुमची पण आहे, लग्नामधले हुंडा सोडून द्याल का? नाही सोडत. मग एकविरा आईला मानायचं असेल तर हुंडा नाकारला पाहिजे, म्हणजे शीलाचं आचरण केलं पाहिजे. तथागत गौतम बुद्धांनी नवीन धम्म इथे आणताना शील बौद्ध होऊ शकत नाही. मी जन्माने आगरी आहे म्हणून आगरी होऊ शकत नाही. मी जर लग्नात हुंडा घेतला तर माझं शील संपलं आणि माझं आगरी कोळी मातृसत्ताक संस्कृती पण संपली. आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की शीलाचं आचरण करणारी आगरी कोळी कराडी याच्यावर साहित्यिकांनी लिहिलं नाही, पत्रकारांनी लिहिलं नाही. नवी मुंबईचे पत्रकार असतील, मुंबईचे पत्रकार असतील, यांना आगरी कोळी संस्कृती टिकली नाही. म्हणून मुंबईचा गावठाण प्रश्न घेत असताना मी सांगितलं इथल्या माननीय मुख्यमंत्र्यांना, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आताच्या मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं की मुंबईची संस्कृती साधी संस्कृती नाही, ती लढाऊ संस्कृती आहे. इथे कोळीवाड्यामध्ये फक्त महिला असतात आणि समुद्रावर 15 दिवस जरी मच्छीमार बांधव बाहेर असला तर कोळीवाड्याचं रक्षण करण्याची हिंमत इथल्या महिलांमध्ये आहे. भाला घेऊन, कोयता घेऊन शत्रूला सुद्धा पराभूत करण्याचं काम मागच्या इतिहासामध्ये इथे केलेलं आहे. आपल्याला माहित आहे माहीमच्या किल्ल्यातली लढाई आहे. 300 भंडारी बांधवांनी 500 फ्रेंच आणि बाकीच्या लोकांचा पराभव केला, फक्त कोयत्याने पराभव केला. हा भंडारी बांधवांचा पराभव आधी इतिहासात आलेला नाही. जसं भीमा कोरेगावचा पराभव, भीमा कोरेगाव मध्ये आमच्या बौद्ध बांधवांनी, लढाऊ बौद्ध बांधवांनी जो केलेला पराक्रम आहे तो इतिहासाला माहित नव्हता, तो बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणला. तसे भंडारी, आगरी, कोळी, कराडी यांचे पराक्रम अजून इतिहासात समोर आलेले नाही. आपल्याला माहित आहे इंग्रज आणि पोर्तुगीज या जगज्जेत्या आरमाराचा पराभव आमच्या लोकांनी केलेला आहे. म्हणून मी ही टोपी घालतो. आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे मावळे आहोत
आणि आम्ही पराक्रमी आहोत, नुसते तलवारीने नाही तर चारित्र्याने पण पराक्रम. आता बघा, शस्त्र धरणारे सगळेच आहेत, क्षत्रिय पण आहेत, ब्राह्मण पण आहेत, पण आपल्याच घरातल्या स्त्रियांना गर्भातच मारणं, हुंड्यामध्ये मारणं, अशा प्रकारच्या संस्कृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांनी विरोध केलाय. त्यांनी मानवी जीवनाच्या चारित्र्यावर आणि शीलावर भर दिलेला आहे. आणि म्हणून एकवीर आई हे आमचं शील आहे, आमचं चारित्र्य आहे, आणि तशाच प्रकारचं केरू माताचं चारित्र्य आहे. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक आंदोलन झाली, पण शेवटचं आंदोलन जे केलेलं आहे खास करून वाघिवली गावच्या महिलांनी, त्यामध्ये 450 महिला लढत होत्या. अशा प्रकारचं आंदोलन कुठे महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही. 29 म्हणजे 32 दिवस सतत जेवण पण तिथेच, राहायचं पण तिथे 24 तास, आणि ते लढण्याचं आंदोलन इथे झालं. पण कुठल्याही पत्रकारांनी आणि शिडकोनी सुद्धा त्याची दखल घेतली नाही. परंतु त्या सगळ्या मातृसत्ताक संस्कृतीच्या स्त्रिया आहेत, त्यांच्यावर लिहिणारे पत्रकारांचे हात सुद्धा कमी पडले, कारण आजच्या काळात जीवन मूल्यांचा विचार करण्याची परंपरा संपलेली आहे. आणि म्हणून बौद्ध बांधवांना सांगेन की देवदेवता आहेत एवढं समजून ते नाकारून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये कुठले चांगले गुण आहेत ते आपल्याला पाहावे लागेल. आणि एक सांगेन की तथागत गौतम बुद्धांचा जन्म हा आईच्या पोटी झाला. तथागत गौतम बुद्ध हे आई वडील नसलेले चमत्कारिक देव नाहीत, तर सामान्य माणूस आहेत. आणि त्याने जे प्रयोग केलेत ते आपल्या बॉडीवर केलेत, आपल्या जीवनात केलेत, आणि आपल्या जीवनातून सत्य शोधून काढून ते आम्हाला सांगितले. आकाशातून त्यांनी कुठलंही संशोधन आणलेलं नाही. आणि त्यासाठी अरंत होण्यासाठी आपल्या शरीराला संस्कार द्यावे लागतात, आणि संस्कार देत देत चांगलं होता येतं. शीलाचं आचरण नसेल तर समाधी आणि प्रज्ञा, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, पंचशील आणि अष्टशील, ही सगळी फेल होतात. आणि म्हणून आजच्या या आंदोलनामध्ये आपल्याला केरू मातेच्या आंदोलनामध्ये आपण आग्रह धरतो की संपूर्ण भारताला जीवनाचा आदर्श देण्याचं काम केरू माता लेणी करतायत, म्हणून आम्ही वाचवतोय. ती केवळ दगड नाहीत. आणि दगडांचंच तुम्ही म्हणाल तर परदेशामध्ये दगड आणि शेक्सपियरचं झोपडं सुद्धा जपणारा परदेश आहे. मग त्या लोकांनी त्यांच्या साहित्यिकांचे त्यांची ठिकाणे ती जपली, मग आम्ही का नाही जपत? खरं म्हणजे विमानतळापेक्षा जास्त मोठा उद्योग हा पर्यटन उद्योग आहे. माननीय आदित्य ठाकरे आपले पर्यटन मंत्री आहेत, पर्यावरण मंत्री आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपण बोट घेऊन, आपण घारापुरीवरून आपण बोटीमध्ये बसू, मी माझ्या कोळी बांधवांना त्या बोटीतून तुम्हाला या खाडीतून फिरवतो, म्हणजे बेलापूर बंदर, उलवा बंदर, नंतर पनवेलची खाडी दाखवतो. तुमच्या लक्षात येईल की 2000 वर्षापूर्वी हा सागरी महामार्ग होता, आणि सागरी महामार्गावर सागरी व्यापार चालायचा. आणि एकविरेच्या ठिकाणी सुद्धा फार मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं मार्केट होतं. एकविरीच्या गाण्यांचा तुम्ही नीट अभ्यास केलात तर त्या गाण्यांमध्ये काही ठिकाणी या ओळी आहेत, आई तुझा भरियेला बाजारू, हे गाणं आजही ऐकायला मिळतं. परंतु त्या गाण्यांना नवसाची गाणी म्हणून नाही तर इतिहास संशोधनाची गाणी, अशा प्रकारचा अभ्यास आगरी कोळ्यांनी पण केला पाहिजे आणि बौद्ध साहित्यिकांनी पण केला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला हे सांगू इच्छितो. आणि इथे आमचे एक इथले सन्माननीय मित्र वाचन गायकवाड पत्रकार आहेत, त्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं मी थोडक्यात द्यायचा प्रयत्न करतो. तर त्याचा प्रश्न आहे, केरू माता हे नाव कोणी दिले? आता आपल्याला माहित आहे की 2000 वर्षापूर्वी ही लेणी इथे होती, आणि ही लेणी व्यापारी मार्गावर होती, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी इथे यायचे, इजिप्तचे यायचे, श्रीलंकेचे यायचे, इंग्लिश व्यापारी यायचे. आणि ह्या व्यापाऱ्याचा इतिहास तुम्ही पाहिलात तर 2000 वर्षापूर्वी सम्राट अशोक काळातला व्यापार, त्यानंतर अनेक धर्मपंथ, जैन बिन सगळे लोक आलेले आहेत, आणि त्यांचं ते डिटेलमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. पण त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा कारभार सुद्धा इथून चालायचा. किंबहुना इंग्रजांच्या मुंबईतलं जे बेट होतं पोर्तुगीजांचं, त्याचा व्यापार सुद्धा पनवेल हे मार्केट होतं. तुकाराम महाराज सुद्धा मुंबईत मिरची गल्लीत आलेले आहेत, त्याचा सुद्धा इतिहास आहे. तो व्यापार सुद्धा या लेण्यांच्या मार्गातून चालत होता. आणि इथले जे आगरी कोळी कराडी आहेत, खास करून कराडी बांधवांचा उल्लेख अनेक ठिकाणी नाहीये. आगरी आणि कोळी हे प्रसिद्ध लोक आहेत, पण कराडी समाज इथल्या खाडीवर आहे. वाघिवली हे गाव सगळ्यात मोठं गाव आहे की पनवेलला पूर येऊन सुद्धा ते बुडत नाही, आजही बुडत नाही, अशा प्रकारचं ऐतिहासिक ते गाव आहे. तुम्ही अजून पहा, ते गाव सुद्धा शिडकोनी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना हाकून न्यायचा प्रयत्न केला आहे. इथल्या लोकांनी, कराडी बांधवांनी शेवटपर्यंत या केरू मातेची पूजा केली. आता केरू मातेची पूजा केली ही सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्ही जसं समजता तसं ते तुम्हाला दिसत असेल, पण त्यांच्या घरामध्ये लग्नात हुंडा न घेण्याची जी परंपरा आहे, ही एक परंपरा त्यांना उच्च कोटीचं जीवनमूल्य आणि उच्च कोटीचा समाज दाखवून देते. कारण याच काळात महाराष्ट्रामध्ये स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरण नगर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात झाली. त्या दृष्टीने वाघिवली आणि नवी मुंबई हे निश्चित श्रेष्ठ आहे, त्या नजरेने तुम्ही बघावं. तर केरू माता हे नाव कोणी दिलं? आता केरू मातेची पूजा तिथे चालते, आणि म्हणून आताच्या अलीकडच्या काळात जेव्हा तिथे आम्ही गेलो तेव्हा ते केरू माता आहे. मग हे ह्या लेण्यांना किंवा मंदिराला ओळखायचं कसं? तर ओळखायचं एकच काम होतं की केरू माता. त्यामुळे पत्रव्यवहार करताना आपण तिथे केरू माता हे नाव दिलं, हे आपण दिलेलं आहे, म्हणजे इथल्या स्थानिक मंडळींनी, वाघिवलीवाडा इथल्या लोकांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न तसा आहे. तर या लेण्यांमध्ये केरू माता कशी आली?
तर केरू माता जशी एकवीर ही बुद्धाची आई आहे, तसं आपल्याला माहित आहे की महामाईची बहीण प्रजापती यांनी भिक्खुनी संघ स्थापन केल्यानंतर तशा प्रकारच्या मातृदेवता म्हणजे जीवदानी माता असेल, शीतळा माता असेल, आमच्या चौला सुद्धा शीतळा माता आहे, तिथे सुद्धा अशीच लेणी आहे. बुद्धाच्या आईची बहीण तिथे मोठी बहीण राहते, हे तिथल्या आग्रावच्या कोळीवाड्यातल्या लोकांना आपण विचारू शकता. तर अशा प्रकारच्या प्रत्येक लेण्यांमध्ये आगरी कोळी लोकांचा वावर आहे. आणि खरं म्हणजे ह्या लेण्या सांभाळण्याबद्दल आगरी कोळी समाजाला आपण धन्यवाद दिले पाहिजेत आणि त्यांना सत्य काय ते सांगितलं पाहिजे. पण त्यांना अतिक्रमण असं म्हणत असाल तर ते अतिक्रमण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. हा जर कायदा आहे तो प्रत्यक्ष जिथे राबतो, जो कसतो, तोच त्याचा मालक आहे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि आम्ही सुद्धा याच कायद्याने जमिनीचे मालक झालेलो आहोत. 2000 वर्षापूर्वीची परिस्थिती काय ते तुम्ही संशोधन करा, परंतु आज ताबा त्यांचा होता आणि त्यामुळे त्यांना तुम्ही अतिक्रमण म्हणता येणार नाही. आपल्याला माहित आहे कल्याण भिवंडीमध्ये जो विमानतळाचा प्रश्न झाला आणि तिथल्या काही लोकांनी सांगितलं, तिथल्या जिल्हाधिकारी आणि बाकीच्या लोकांनी, की आगरी कोळ्यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले. नाही, ती जमीन आगरी कोळ्यांची होती. युद्धाच्या काळात इंग्रजांनी मागून घेतली, युद्धाचं काम संपल्यानंतर ती पुन्हा परत दिली, पण सातबारा बदललं नाही. आणि आज तिथल्या आगरी कोळ्यांनी अतिक्रमण म्हणून असं सरकारने म्हटलं, पत्रकारांनी म्हटलं आणि पोलिसांनी प्रचंड मार दिला आमच्या लोकांना. यामध्ये आगरी कोळी समाजाची बाजू मांडणारा कोणी नव्हता. तसंच या लेण्यांमध्ये आगरी कोळ्यांनी अतिक्रमण केलेलं नाही, तर परंपरेने त्या लेण्या जपलेल्या आहेत, त्यांची काळजी घेतलेली आहे. तिथे जर कोण गेलं नसतं तर कदाचित त्याचा विध्वंस झाला असता. म्हणून आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आणि हे पण समजून गेलं पाहिजे की तथागत गौतम बुद्धांचा धम्म या देशातला पहिला धम्म असा आहे की तो आचरण आज सांगतो आणि ते आचरण आगरी कोळ्यांच्या घरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्टर आगरी कोळी आणि बौद्ध यांचं नातं काय असा प्रश्न आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 नारायण नागू पाटील यांच्या घरी अलिबागला जाऊन ते नातं निर्माण केलं. 20-25 दिवस ते राहायचे आणि राहून त्यांनी आगरी कोळ्यांना जमिनींचा अधिकार सांगितला आणि सांगितलं, हे जे खोतांच्या शेतात तुम्ही जमीन करता त्याचे खरे मालक तुम्ही आहात. आणि त्या जमिनींचा अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे आगरी कोळ्यांची मैत्री तयार झाली. हे नातं आहे. जुनं नातं आपल्याला कळत नसेल महामायचं, पण अलीकडचं बाबासाहेबांचं नातं हे आजही तुम्ही आता तिथले जे आमदार आहेत जयंत पाटील यांच्या घरी जाऊन पाहू शकता. मीनाक्षीताई पाटील आमदार आहेत, त्यांच्या घरी जा, तुम्हाला ते सांगतील की बाबासाहेब या झोपाळ्यावर बसायचे, बाबासाहेब इथे जेवायचे. किंबहुना दत्ता पाटलांनी सांगितलं की बाबासाहेब जेवल्यानंतर त्याच्या हातावर पाणी ओतायचं काम मी केलेलं आहे, हे दत्ता पाटील सांगायचे. ह्या ज्या सगळ्या आठवणी आहेत, ह्या नवीन नात्या आहेत, त्या लोकांना माहित नसल्यामुळे खास करून महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजाला सुद्धा माहित नाही बाबासाहेबांनी कोकणामध्ये केवढं प्रचंड काम केले. त्यामुळे आमचं नातं नाही असं नाही, आमचं भावाभावाचं नातं. किंबहुना आज वैभवाचे दिवस इथल्या आगरी कोळी कराडी बांधवांना आले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्यामुळे. जमिनीला जो भाव आलाय ते 2 नेत्यांमुळे, दत्ता पाटील आणि दिबा पाटील. दिबा पाटील लढले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे आणि म्हणून 12.5% कायदा झाला. 5 माणसं गेली पण आम्ही लढून ते मिळवलं. आज विमानतळात सुद्धा ती लढाई चालू आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की बौद्ध लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन चाललंय. अजिबात नाही. तुम्ही ह्या ज्या केरू मातेच्या जर तुम्ही ह्यात गेलात तर आपल्याला माहित आहे किरण केणी, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, चेतन डाऊर, गौरव म्हात्रे, राज पाटील असे अनेक तरुण, गणेश भोईर, गणेश नाईक, ही सगळी मंडळी या केरू मातेच्या आंदोलनात किंबहुना 4 वर्षाच्या क्लिप 3 वे मीडियाने अगोदरच केलेल्या आहेत. त्याच्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे. आज लेणी पाडताना हा प्रश्न चिघळला त्यामुळे महाराष्ट्रात लोकांना असं वाटलं, कारण हजारो लाखो लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. तर त्यामुळे लोकांना असं वाटतं की बाबा बौद्ध बांधव यामध्ये जास्त दिसतात, पण या आंदोलनाची पायाभरणी इथल्या ओबीसी लोकांनी केले आणि ओबीसी लोक सोबत असल्यामुळे अजूनही या आंदोलनाला कुठलंही गालबोट लागलेलं नाही. बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने, आई एकविरेच्या केरू मातेच्या शांतीच्या विचाराने आणि प्रेमाच्या मैत्रीच्या भावनेने हे आंदोलन चालू आहे. आणि ह्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही खोडसाळ लोक मुद्दाम प्रश्न विचारून करतायत. मी त्यांना दोष देणार नाही, कारण प्रश्नातून उत्तर येतात आणि प्रश्न विचारण्याची पद्धतच तथागत गौतम बुद्धांनी वापरली आणि ज्ञानाचा प्रसार केला. आणि तथागत गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये जे लोकांनी प्रश्न विचारलेत त्यातूनच धम्म आला. आता एकविरेच्या जीवनावर सुद्धा मला माहिती आहे आगरी कोळी बांधव अनेक प्रश्न विचारणार आहेत. मी त्याच्यावर रोज प्रवचन करायला तयार आहे. आणि वर्षावास हा काळ, पावसाचा काळ असा आहे की सगळे भिक्खू संघ हे अशा ठिकाणी बसायचे आणि लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे. आणि तेच काम ही कोळी टोपी घालून आज आपण करतोय. वेगळं काम कुठे करतोय? आणि आगरी कोळ्यांच्या गावठाणामध्ये आता लावणी भाताकी झाली की ग्रंथांचं पारायण होतं वेगवेगळ्या, आणि त्या ग्रंथांच्या पारायणामध्ये रामायण आणि महाभारत दिसतंय. परंतु भारतीय संविधान आपण घ्यावं आणि भारतीय संविधान इंडियन पिनल कोड घ्यावं आणि या कोरोनामध्ये जे अत्याचार चाललेत आपल्यावर त्यांच्यावर केसेस दाखल कराव्या. लेणी पाडणाऱ्या शिडको ठेकेदार तिथले काही लोकांनी त्या मशीन आणल्या होत्या, त्याला नंबर प्लेट नव्हती, अशा मशीन आणल्यात आणि ती लेणी पाडलीत, यांच्यावर पण गुन्हे दाखल करावे. पण आज आपल्या जगण्याचा धर्म हे भारतीय संविधान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आगरी कोळी बांधव कुठे आहेत असा प्रश्न आहे आंदोलनात. मी सांगतो तुम्हाला, 11 तारखेला लेणी सकाळी पहाटे गुपचूप तोडण्याचा प्रयत्न शिडकोने केला, पण खरी लढाई आदल्या दिवशी होती, म्हणजे 10 तारखेला 6:30 वाजता. आपल्याला माहित आहे की बीडची एक संस्था आहे सत्यशोधक ओबीसी परिषद, सगळ्या आगरी कोळी माळी भंडाऱ्यांची, त्या परिषदेने माझं व्याख्यान ठेवलं होतं. आणि त्या व्याख्यानाच्या वेळी मी ते व्याख्यान कुठं द्यावं, कारण मी मुंबईतून येत होतो, उरणला घरी पोहोचायला वेळ लागला असता. म्हणून विचार केला की केरू मातेच्या लेण्यामध्ये जाऊन, त्या बौद्ध लेण्यामध्ये जाऊ आणि तिथून आपण प्रवचन करू. तिथून त्या प्रवचनाला मी 6:30 वाजता सुरुवात केली. 6:15 वाजता शिडकोचे अधिकारी आले, सगळे ठेकेदार, आपले आगरी कोळी सगळे लोक आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला लेणी तोडायची. मी त्यांना सांगितलं मी बसलेल्या बैठकीवरून उठणार पण नाही आणि तुम्हाला लेणी तोडून पण देणार नाही. आणि त्याच वेळी मी बाळासाहेब आंबेडकरांना फोन लावून सांगितलं, बाळासाहेब, ही अत्यंत ऐतिहासिक लेणी आहेत, ही तोडतायत, हे तोडतायत, तर याला वाचवण्यासाठी आपण फक्त मुख्यमंत्र्यांशी बोला, बाकी कोणाशी बोलू नका. आणि बाळासाहेब मुख्यमंत्र्यांशी बोलले. बाळासाहेबांनी फोन केल्यामुळे ती शिडकोला फोन आले आणि 1 तासाची संघर्षानंतर ते निघून गेले. यावेळी किती आगरी होते आणि किती कोळी होते मी तुम्हाला सांगतो. यावेळी आपल्याला माहित आहे की पंचशील शिरसाट हे पत्रकार, कामोठेचे पत्रकार, एकमेव बौद्ध बांधव तिथे होते. दुसरे आगरी होते इथे सुनील लहू भोईर पडगा, हे पत्रकार सुद्धा तिथे होते. आणि एक आगरी सुनील लहू भोईर, दुसरे आगरी पुनीत राजाराम पाटील माझा मुलगा आणि मी, 3 आगरी आणि 1 बौद्ध हे लेणी वाचवायला त्या दिवशी लेणी आम्ही वाचवली. म्हणजे प्रमाण हे 3 आगरी आणि 1 बौद्ध असंच आहे. त्याच्यामुळे हे जर प्रमाण असं झालं असतं 1000 बौद्ध आणि 3000 आगरी, तरी ती त्या दिवशी लेणी वाचली असती. रात्रभर मी लोकांना आवाहन केलं, पण कोणाच्या लक्षात नाही आलं की ही लेणी वाचवण्यासाठी ताबडतोब तिथं जाणं गरज आहे. कारण भारताची मानसिकता अशी आहे की माणूस जिवंत असेपर्यंत त्याची किंमत नाही, माणूस मेल्यानंतर त्याचं पिंडदान विधी करणार, त्यांचं कौतुक करणार. तसं लेणी जेव्हा होती तेव्हा मी 29 दिवस अगोदर आंदोलन केलं होतं त्यावेळी, आणि हे लेणी समर्थक वगैरे आहेत ते तिथे आले नाही कोणी, त्यांनी नाकारलं, कारण तिथे देवता आहेत म्हणून आम्ही येणार नाही असं त्यांचं वाक्य होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तथागत गौतम बुद्ध हे महापुरुष मानव होते, त्यांनी स्वतःला देव म्हटलेलं नाही, चमत्कारिक ईश्वर म्हटलेलं नाही, मी माणूस आहे आणि मला आई वडील पण आहेत हे पण त्यांना सांगितलं, आणि एकविरा त्यांची आई आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना आई वडील दोन्ही होते, ते चमत्कारी नव्हते, त्यांच्या आईचं नाव भीमाई होतं आणि म्हणून त्यांचं नाव भीमराव पडलं. पण आपण किती वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव घेतो, किंबहुना आपल्या आईचं नाव आपण किती वेळा घेतो, हा प्रश्न आहे. आणि म्हणून सगळ्या महापुरुषांच्या आद्य गुरु म्हणून जिजाऊ असतील छत्रपती शिवरायांच्या, या सगळ्या महामाता होत्या, सावित्रीबाई फुले असतील, यांचं नाव आपण आजही घेत नाही. किंबहुना कुठल्याही सभेमध्ये विचार मंचावर ही पुरुषांची संख्या जास्त असते, महिला नसते. आजही आम्ही परशुरामाच्या पुरुषसत्ताक पद्धतीने आमच्याच महिलांना अधिकार नाकारण्याचं महापाप करत असतो. त्यामुळे असं होतंय. त्यामुळे केरू माता कोण, आपली आई कोण, असं आपण विचारू नये, त्याचा आपण अभ्यास करावा. खरं म्हणजे हा अभ्यासाचा विषय, मी सुद्धा मला काय जन्मता स्वप्न पडलं नव्हतं, हे अभ्यास केल्यानंतर केलं. पण तिथल्या कराडी आगरी कोळी भावांचं मी कौतुक करतो. आता दुसरा प्रश्न, मी सांगितलं की 1 बौद्ध आणि 3 आगरी अशा लोकांनी त्या दिवशी ते वाचवलं. आणि चौथा एक माणूस होता बौद्ध, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, की ज्यांनी फोन केला मुख्यमंत्र्यांनी, त्या दिवशी वाचवलं. त्यामुळे मी प्रमाण सांगेन 2 बौद्ध आणि 3 आगरी म्हणजे 5 लोक ते लेणी वाचवण्यामध्ये या पुण्याच्या वाट्यामध्ये होते. दुसऱ्या दिवशी सुद्धा अचानक मला अनंत नागा कोळी आमचे तिथले मामा आहेत, त्यांनी सांगितलं की पाटील साहेब, रात्री तुम्ही लेणी वाचवलीत, पण आज सकाळी शिडकोचे अधिकारी जेसीबी घेऊन येतात. त्यावेळी मी रात्री कमिशनरना भेटलो होतो नवी मुंबईच्या, त्यांनी सांगितलं होतं की लेणी आम्ही त्यांना मेल केलेला आहे, तो त्यांच्या मेलवर असेल की हे आम्हाला लेण्यांना सुरक्षा द्या. परंतु पोलिसांनी सुद्धा आमचं ऐकलेलं नाही. तिन्ही पोलीस स्टेशन, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, NRI पोलीस स्टेशन, पनवेल शहर पोलीस स्टेशन, तिन्ही दोषी आहेत. ठेकेदार दोषी आहेत, सिडको दोषी, यांच्यावर गुन्हे आपण दाखल करायला पाहिजे. आम्ही रात्री सांगून सुद्धा आमचं न ऐकता चोरून लेणी तोडली. त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांना पुन्हा फोन करून सांगितलं, ते बोलले नवी मुंबई पोलीस कमिशनरशी बोलू का, बोलू नका बोलू, तुम्ही माननीय गृहमंत्र्यांशी बोला. आणि माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बाळासाहेब बोलले आणि ते लेणी वाचवण्याचं वचन घेतलं. गृहमंत्र्यांनी 14 तारखेला मिटिंग लावली, तरी सुद्धा शिडकोनी ते तोडलं. याचं कारण असं आहे की शिडकोमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये आणि केंद्र शासनामध्ये वाद आहेत. केंद्र शासनाने कदाचित चुकून कुठून आदेश दिले असतील मला माहित नाही, कारण हे जे शिडकोचे MD आहेत हे फडणवीसांच्या काळातले आहेत, त्यामुळे कदाचित त्यांनी त्यांचं ऐकलं असेल आणि ही लेणी तोडली असेल, जेणेकरून इथे दंगल व्हावी, कोरोनामध्ये दंगल व्हावी, राजगृहावर हल्ला करताना दंगल करणं हा उद्देश होता. आणि तसाच कदाचित बौद्ध लेण्या तोडण्यामध्ये भारतामध्ये दंगल व्हावी असा उद्देश असेल. परंतु या सगळ्याचं नेतृत्व अत्यंत शांततेच्या मार्गाने तथागत गौतम बुद्ध आणि आई एकविरेच्या आशीर्वादाने मी माझं डोकं सुद्धा शांत ठेवलेलं आहे. टोपी जरी गरम असली तरी आतलं मन हे मी शांत ठेवलेलं आहे. आणि यामध्ये कुठलाही चुकीचा शब्द सुद्धा
मनाच्या 7व्या पडद्यावर पोलिसांचा सुद्धा अपमान केला नाही. आम्ही शांतपणे सांगितलं आणि सांगितलं की जर आज तुम्ही बॅरिकेड लावून आम्हाला इथे अडवलेलं आहे तर निश्चितपणे जसं अयोध्येला आंदोलन झालं तसं आम्ही हिंसात्मक करणार नाही, परंतु सज्जनांची जी तत्वशीलता असते, चारित्र्य असतं, ती इतकं मोठं असतं की या आंदोलनाला जागतिक दर्जा प्राप्त होईल. आणि आज तुम्हाला सांगतो, एका महिलेने याचे पुरावे दिले. केरू मातेला मी वंदन यासाठी करेन, एका केरू माता ह्या आईसाठी एक महिलाच धावून आली, कुठल्याही पुरुषाला हे पुरावे सापडले नाहीत. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांचा निसर्ग न्याय किंवा प्रत्यय आहे किंवा त्यांचे जे जीवन सिद्धांत आहेत त्याचा प्रत्यय आम्हाला यामध्ये आलेला आहे. शिडकोने केरू मातेस प्लॉट दिलेले का? हो, शिडको आजही सांगते ते मंदिर आहे आणि शिडकोनी मंदिर म्हणून त्याचं पुनर्वसन केलेलं आहे, त्याचे प्लॉट घेतलेले आहेत. दिनांक 26 जूनला तिथल्या मूर्त्या तिथल्या भूमिपुत्रांनी सन्मानाने हलवलेल्या आहेत. त्यामुळे आता काही लोकांचा प्रश्न आहे की केरू माता लेण्यांच्या आंदोलन केलं तर त्याचा फायदा पुन्हा आगरी कोळी घेतील. कशाला घेतील? कारण ती राष्ट्रीय संपत्ती आहे. ती आगऱ्यांची पण नाही, कोळ्यांची पण नाही, भंडाऱ्यांची पण नाही, बौद्धांची पण नाही आणि माझी पण नाही. ती राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे तिच्या आपण मालक नाही, भारत सरकार त्याचं मालक आहे आणि भारत सरकारने त्याचं जतन करावं असं. आणि त्याचं तुम्ही हिंदू मंदिराचं म्हटलं तर हिंदू मंदिराचं पुनर्वसन शिडकोनी केलेलं आहे, त्याबद्दल मी धन्यवाद देईन. आणि ह्या लेण्या तोडण्याच्या अगोदर तिथून देवता काढून घेतलेले आहेत. त्यामुळे रवींद्र, मीनाक्षी, मनोहर ह्या सगळ्यांचा जो हे आहे, पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारतात, कालावधी सांगतायत. हे बघा, तुम्ही जर बौद्ध लेणी अभ्यासक असाल, बुद्ध आणि धम्म वाचा आणि कालावधी काढा. ही तो वेळ नाही. तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला माझा नंबर आहे, माझ्या घरी येऊन भेटू शकता. हा आज मी जे बोलतोय ती माझ्या आगरी कोळी कराडी बांधवांसाठी. आणि पुण्या नक्की काय, देवता म्हणजे आई आपली जी असते ती देवता नसते, ती आई देवतेपेक्षा मोठी असते, ती पूजनीय असते. आपल्या घरातली बहीण, आपली पत्नी, आपली मावशी, आपली आजी ह्या पूजनीय आहेत, कारण त्यांनी आम्हाला मोठे केले, त्यांनी संस्कार दिलेले आहेत. आपल्याला आणखी एक इथे प्रश्न आला की बौद्ध समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करतात. अजिबात नाही. मी जरी भडकवलं तरी बौद्ध बांधवांनी भडकू नये, कारण का, तथागत गौतम बुद्धांनी तुम्हाला शांतीचा संदेश दिला. आम्हाला पण आई एकविरीने संदेश दिलाय की रागवायचं नसतं. मनामध्ये राग आला की ज्ञान नष्ट होतं. माणसाचे डोळे, नजर असून सुद्धा त्याचा नाश होतो. रागाच्या मुळे माणसाचा विनाश होतो, हे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून युद्धाने नव्हे तर मैत्रीने प्रश्न मिटतात. म्हणून आगरी कोळी कराडी मैत्रीसाठी 10,000 पत्रक आम्ही वाटली इथे मागच्या 5 वर्षात. आणि आंदोलन उभं राहिले. जे जे इतिहासकार इथे आले ना, आम्ही 4 वर्षापूर्वी आले होतो, तुम्ही फक्त दगड बघून गेलेत, तुम्ही आगरी कोळी कराड्यांच्या घरात नाही गेलेत, माणसं बघितली नाहीत. माणसं बघितली असती तर तुम्हाला सॅल्यूट केला असता. म्हणून बौद्ध संस्कृती अभ्यास करायची असेल तर माणसं पाहिली पाहिजे. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी जो सांगितलेला संदेश सांगतो. आणखी एक प्रश्न पुण्यातून मला आलेला आहे की राजाराम पाटील साहेब, तुम्ही बौद्ध लेणी वाचवताना प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा विचार का करता? म्हणजे तुमचा या स्वार्थ आहे. बरोबर आहे, माझ्या समाजाला वाचवणं हा माझा स्वार्थ असणार. आगरी कोळी कराडी समाजाला वाचवणं हा माझा स्वार्थ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला शिकवलं की आपल्या जातीला जमिनींचा अधिकार इथले उच्चवर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य देत नसतील तर त्या उच्चवर्णीय खोतांविरुद्ध लढण्याचा मंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणून आमच्या लोकांना जमिनींचे प्लॉट मिळाले. दिबा पाटलांनी रक्त सांडलं, 5 माणसं आमची मिली. समाजाला न्याय देण्याचा विषय हा छोटा असेल असं तुमचं मत असेल ते अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान तुम्हाला सांगतो. तथागत गौतम बुद्धांनी जो असतील ते आम्हाला वाचवायचे आहेत, पण त्यापेक्षा त्या बौद्ध लेण्यांमध्ये काय चालत होते महत्वाचं. तिथे मानवी हक्कांचा विचार चालायचा. मानवाची प्रगती कशी होईल, माणूस सुखी कसा होईल आणि माणसाचं दुःख कसं कमी होईल, यासाठी तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. म्हणजेच मानवी दुःख जर कमी करायचं नसतं तर ह्या सगळ्या उपद्व्याप करायला काही अर्थ नव्हतं. म्हणून तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे माणसाला सुखी करणं, माणसाचं दुःख कमी करणं. आणि ह्या लेण्या वाचवताना इथल्या प्रकल्पग्रस्तांचं दुःख, त्यांची जी फसवणूक इथल्या 10 गाव कमिटीने केलेली आहे, इथल्या भराव करणाऱ्या नेत्यांनी केलेली आहे, हे जे त्यांचं दुःख आहे हे कमी करण्याचा प्रयत्न लेण्यांमध्ये होणार. तोच तो विचार आहे त्यातला. आणि त्याच्यामुळे त्या पाठिंब्यावरच हे आंदोलन इथपर्यंत आलंय. आणि म्हणून पुन्हा एकदा आगरी कोळी कराडी तरुणांना मी धन्यवाद देईन, बांधवांना धन्यवाद देईन, बहिणींना देईन. पण लोकांच्या मानवी न्याय हक्काच्या विरोधात तथागत गौतम बुद्धांचा विचार नव्हता. ज्यांना असं वाटतंय त्यांना हिंदू दैववादाची बाधा झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी तथागतांचं साहित्य पुन्हा वाचावं. शिडकोने काही यामध्ये दिले तर त्यामध्ये आगरी कोळी लोकांचा हस्तक्षेप असेल का? अजिबात नाही. केरू माता लेण्यांचं पुनर्वसन शिडकोनी केले आहे, त्याचे प्लॉट मिळाले आहेत, त्याचं मंदिर स्वतंत्र होईल. आणि केरू माता बौद्ध लेण्या ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे तिच्यावर आपल्याला कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही, शिडकोला सुद्धा नाही. पुरातत्व विभागाच्या गाईडलाईन आणि मार्गदर्शनाखाली त्याचं संरक्षण आणि जतन केलं जाईल. तो भारत सरकारचा, केंद्र सरकारचा विषय आहे. परंतु
केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत नसेल तर 15 लाख लोकांचं आंदोलन इथे होणार, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि ते आंदोलन पुढल्या काळात कोरोना नंतर उभं राहील. त्यामुळे भारत सरकारची आणि याची सुटका नाही. जर कमी पडली तर जगातल्या 150 राष्ट्रातून बौद्ध भिक्खू इथे आणले येतील अशा प्रकारचा शब्द त्यांनी मला दिलेला आहे. त्यामुळे सरकारने आपली प्रतिष्ठा वाचवावी, मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा वाचवावी आणि यांचं जतन करावं. आणि खरं म्हणजे या जर पर्यटन उद्योग या खाडीतून झाला तर आगरी कोळी लोकांच्या छोट्या छोट्या बोटी आहेत त्यांना उद्योग मिळेल, भाकऱ्या, मासे आणि पर्यटन उद्योगासाठी जे जे लागतं त्यांना रोजगार मिळेल. आज मालवण, कोकणामध्ये, मालवणमध्ये, गोव्यामध्ये अशा अनेक प्रकारचा मोठा रोजगार तिथल्या कोळी बांधवांना भेटला, तो आम्हाला मिळावा. आणि जगाचं पर्यटनाचं उत्पन्न फार मोठं आहे. सिंगापूर, नेपाळ इथे पर्यटन चालतं आणि हा जो सागरी मार्ग आहे तो पर्यटन उद्योग म्हणून सरकारने वाचवावं. विमानतळ काय, विमानतळ कुठे होईल, विमानतळाचा काय विशेष नाही. असं पण विमानतळ आजचा पाऊस पडला तरी विमानतळ बुडतो. त्यामुळे विमान लँडिंग होत असताना तिथे पाऊस भरला, आज हिंदमाता नेहमी भरते आणि म्हणून हे विमानतळ पाण्याखाली बुडणार आहे कारण ते खाडीवर आहे. हा मूर्खपणा आम्ही का सांगितलं नव्हता. आम्हाला जर विचारलं असं सांगितलं असतं ही विमानतळाची सिडकोच्या स्वार्थी आणि मूर्ख अधिकाऱ्यांनी केले. त्यांनी नदीचा प्रवाह बदललाय, त्यांनी उलवा डोंगर फोडलेला आहे. या सगळ्या ज्या गोष्टी पाहिल्या, एकाने आणखी एक प्रश्न आहे की सम्राट अशोक आणि एकवीरा यांचं नातं काय. एकवीरा या शब्दाचा अर्थ एका वीराची आहे आणि एक वीर जो प्रेमाने जग जिंकतो त्याचं नाव तथागत गौतम बुद्ध. आता तथागत गौतम बुद्ध यांचं अशोकाचं नातं काय आणि महामायेचं आणि अशोकाचं नातं काय हे जे जाणकार आहेत त्यांना समजतं. महामाया एकवीरा ही तथागत गौतम बुद्धांची आई आहे आणि त्यांची आई ही सम्राट अशोकाला सुद्धा पूजनीय होती आणि म्हणून केरू माता सुद्धा सम्राट अशोकांनी बांधलेली लेणी आहेत आणि म्हणून ती पूजनीय आहेत. आज आमच्या लोकांना त्याचा अर्थ सांगता येत नसेल पण त्याचा अर्थ सांगायला मी इथे बसलेला आहे. बौद्ध लेण्यांवर कोळ्यांनी कब्जा केला असं सांगतात. बौद्ध लेण्या ही सरकारची संपत्ती आहे. ती बौद्धांची सुद्धा नाही, आग्र्यांची पण नाही आणि कोळ्यांची पण नाही. ती राष्ट्रीय संपत्ती आहे. तिथे आम्ही कब्जा केलेला नाही. तिथे देखरेख करण्याचं काम समाजाने केलं. आज लेणी अभ्यासकांना मी सांगेन की लेणी वाचवायची असतील तर आपण सरकारवर सोपवून चालणार. सरकारवर विश्वास टाकल्यामुळे सिडकोनी ती पाडली. कराडी कोळी बांधवांनी शेवटपर्यंत ती लढवली पण शेवटी तुम्हाला माहित आहे माणसाचा स्वार्थ असतो. त्याला प्लॉट मिळतात म्हणल्यानंतर तिथून मूर्त्या काढल्या गेल्या आणि मूर्त्या काढल्यानंतर खरं म्हणजे ती वाचवणं बौद्ध बांधवांची, कारण बौद्ध बांधवांना साक्षर करण्याचं काम, जागृत करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि 1956च्या धर्मांतरानंतर आपली ती जबाबदारी होती लेणी वाचवण्याची. परंतु त्या दिवशी एकच म्हणजे पंचशील शिरसाट आणि बाळासाहेब आंबेडकर या दोन बांधवांच्या समोर आम्ही 3 आगरी, तिघांची ताकद कमी पडली आणि सिडकोची ताकद वाढल्यामुळे ही घटना घडलेली आहे. पण ठीक आहे, तुम्ही आमचे दगड जरी पाडले असले तरी त्याच्या खाली बौद्ध लेणींचा वारसा आहे, बुद्धमूर्ती त्यामध्ये आम्ही शोधून काढू. तुकडे पण झाले असतील तर आम्ही जोडू आणि तो सम्राट अशोकाचा महाराष्ट्रातले सगळे वकील, देशातले सगळे वकील, कायदे तज्ञ या लढाईमध्ये उतरलेले आहेत. आता फटाफट गुन्हे दाखल होत आहेत आणि सिडको अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांना सुद्धा प्रश्न पडला आपण का केलं. आणि म्हणून नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर अशाच प्रकारचा अन्याय प्रत्येक वेळ झाला. आता आपण नोटीस काढलेल्या आहेत कोरोनामध्ये. या सगळ्यांना जाग करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला एक कोर्टाच्या बाबतीत एक केस सांगतो की अनंतनागा कोळींचं घर तिथे आहे केरुमाता लेणीच्या जवळ. त्याचे पुरावे आम्ही दिले पण सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं गुगल मध्ये दिसत नाही. आज बघा ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरणात गुगलचे फोटो काढले तर तुम्हाला घर दिसणार नाही. पण नवी मुंबई विमानतळावर गुगलचे दाखले दाखवले आणि त्यांना नाकारले गेले. आता सुद्धा केरुमाता लेण्या तिथे होत्या की नाही हे गुगलमध्ये दिसत नाही म्हणून ही कारण देऊ शकतात. ही केस न्यायालयात गेली. न्यायालयाने सुद्धा सांगितलं गुगलमध्ये का दिसत नाही. आता गुगलचे फोटो फक्त सिडकोकडे आहेत पण मग तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, यांनी पंचनामे का केले नाहीत. आमच्या लोकांनी, लेणी अभ्यासकांनी सुद्धा पुरावे दिले आहेत, नेटवर दिले आहेत. हे पुरावे सिडको का म्हणत नाही. कारण सिडको ही जमीन लुटणारी भूमाफिया संस्था आहे. ते परदेशी इतिहासकारांनी लिहिलेले पुरावे सुद्धा मानायला तयार नसतील तर ही केस कोर्टात जरी गेली असती तरी ती वाचली असती की नाही याबद्दल मला शंका आहे. आणि म्हणून माझा विश्वास जनतेवर आहे, भारतीय जनतेवर आहे, भारतीय नागरिकावर आहे. आणि म्हणून हे आंदोलन, केरुमाता लेण्यांचं आंदोलन भारतामध्ये जर मोठ्या प्रमाणात झालं तर निश्चितपणे मुंबई, ठाणे, रायगड या अप्रांत प्रदेशात आणि महाराष्ट्रात असलेली सगळी लेणी ही कुठल्याही समाजाची स्वतःची नाहीत, ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. हा विचार आम्ही जपला पाहिजे. खास करून सुशिक्षित सुसंस्कृत बौद्ध बांधवांनी हे सरकारला पण सांगितलं पाहिजे, सरकारला पत्र लिहिले पाहिजे आणि गावांमध्ये नागरिकांना पण सांगितलं की राष्ट्रीय संपत्ती आहे.
रायगड किल्ला, प्रतापगड किल्ला, जंजिरा किल्ला ही राष्ट्रीय संपत्ती आहे, कोणाची मालकी नाही, संस्थानिक संपले आता. तर ती राष्ट्रीय संपत्ती जाहीर करायला सरकारला लावणं, त्याची काळजी घेणं ही नागरिकांची जबाबदारी आहे. मी म्हणतो आगरी कोळी कराडी बांधवांना आणि रायगड किल्ल्यावरच्या धनगर बांधवांना, ते किल्ल्यावर आहेत आज, त्यांना तुम्ही धन्यवाद दिले की आतापर्यंत त्यांनी किल्ल्याची काळजी घेतली, पडझड रोखली. आणि म्हणून त्यांच्याविषयी वाईट बोलण्यापेक्षा त्यांच्याविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, हे भावानं तुम्ही याची काळजी घेतलीत आणि त्यांना जपलत, त्याबद्दल आपल्याविषयी आतापर्यंत आगरी कोळी कराडी बांधवांनी यामध्ये प्रचंड साथ दिली. तिथे बाजूला सिद्धार्थ नगर नावाची वस्ती येतो, तिथले वडार बांधव आदिवासी असतील, आदिवासी सुद्धा विमानतळात होते, आदिवासींना सुद्धा पुनर्वसन नाकारलं गेलं होतं, ते आपण दिले. मी शेवटचा प्रश्न सांगतो की अनेक लोकांनी मला विचारलं की पाटील साहेब, आम्हाला असं दिसतंय की तुम्हाला लेण्यांपेक्षा लोकांवर जास्त प्रेम आहे. अहो, बुद्धाचं प्रेम कोणावर होतं? बुद्ध हे महापुरुष असे होते, ते राजा होते, क्षत्रिय होते, राज्यकर्ते होते. आगरी कोळी कराडी लोक कोण होते हे तुम्हाला शोधायचं असेल तर बुद्धांच्या इतिहासामध्ये ते आहे. परंतु त्यानंतरच्या काळात आम्हाला शूद्र ठरवून आमचं आरमार बुडवलं गेलं, आमचे काम धंदे याची सगळ्याची वाट लावली आणि त्याचा पुरावा विमानतळ आहे. विमानतळात आमची गावं उडवलेली आहेत, संपवलेली आहेत. आम्हाला आमचे रोजगार, भात शेती, मिठाग्रह, वीटभट्टी, रेती, खडी सगळे व्यवसाय संपवलेत आणि सांगतात की तुमचा विकास झाला. या परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो लेण्यांना महत्व आलेलं आहे. म्हणजे आगरी कोळी कराडी ओबीसी बांधव आणि बौद्ध बांधव जेव्हा एकत्र येतील तेव्हा देशामध्ये न्याय होऊ शकतो, त्यांच्याशिवाय न्याय होऊ शकत नाही. हे या मैत्रीचं सूत्र आहे. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की माणसाचं दुःख कमी करणं हे धम्माचं हेतू आहे. म्हणजे आपल्याला आपलं दुःख कमी करून आपल्याला सुखी करण्यासाठी त्यांनी जर काम केलं असेल तर केरू माता लेण्यामध्ये तिथल्या असलेल्या आगरी कोळी कराडी बौद्ध बांधवांचं दुःख करणं हे आपलं कमी करणं हे माझं काम आहे. आणि म्हणून आगरी कोळी कराडी लोकांना पुनर्वसनाचे भूखंड देत असताना मी सिडको समोर आग्रह धरला की एससी एसटी बांधवांचं सुद्धा सर्वेक्षण सिडकोने स्वतंत्र केलं पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल सिद्धार्थनगर मध्ये मातंग समाज आहे, वडार समाज आहे, बौद्ध समाज आहे, मुस्लिम समाज आहे, यांना सुद्धा सिडकोला भूखंड मिळवून देण्याचं काम आम्ही केलं आहे. मी लोकनेते दिबा पाटलांची आठवण करून सांगेन, दिबा पाटील हे फक्त आगरी कोळी कराड्यांसाठी लढले नाहीत, तर 12 बलुतेदारांना सुद्धा ज्यांना जमीन नव्हती त्यांना 40चा भूखंड मिळावा म्हणून त्यांनी आंदोलनाचा आग्रह धरला आणि सिडकोने तो ठराव घेतला. आज 12 बलुतेदार इतर जातीच्या एससी एसटीना सुद्धा भूखंड सिडकोमध्ये आहेत, परंतु ते बांधव आगरी कोळी कराडी लोकांपर्यंत प्रमाणे भांडायला सिडकोमध्ये जात नाहीत. पहिल्यांदा नवी मुंबई विमानतळात हे नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. यामध्ये सगळे मागासवर्गीय बांधव एकत्र लढतायत, लोकांना पण न्याय मिळतोय आणि राष्ट्रीय ठेवा असलेल्या लेण्यांना पण न्याय मिळतोय. याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला वाटतं ह्यामध्ये मिळालेली आहेत. मी काय हे बोलत असताना सलग बोलतो आणि या सलग बोलत असताना या प्रश्नांची तुमच्या यावरची उत्तरं मला द्यायला जमली नाही, कारण का मी अशा अनेक फेसबुक लाईव्ह दिवसाला 2-2, 3-3 करू शकतो. आगरी कोळी बांधव बाबासाहेबांना फॉलो का करत नाही कोणी सांगितलं? आगरी कोळी बांधव बाबासाहेबांना फॉलो करतो, आपण ते बघत नाही. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो विषय आहे तो नारायण नागू पाटलांनी साधारणपणे 108 शाळा कोकणामध्ये काढल्यात. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून त्या शाळा काढलेल्या आहेत. आमच्याकडे 2 एकरपेक्षा जमीन नव्हती. म्हणजे पतंगराव कदम, डी वाय पाटील सारखे आम्ही जमीनदार नव्हतो. नारायण नागू पाटलांनी 108 शाळा कोकणात काढल्यात. नवी मुंबईतल्या आमच्या लोकांनी शाळा काढलेल्या आहेत. बाबासाहेबांचा शिक्षणाचा विचार कोणी जपला असेल तर आगरी कोळ्यांनी जपलाय, हे मी अभिमानाने सांगू शकतो. फॉलो करत नाही म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक ठिकाणी जय भीम आणि नमो बुद्धाय बोलायची गरज नाही. बाबासाहेब हे जगून दाखण्याचा, तथागत गौतम बुद्ध जगून दाखण्याचा विषय असेल तर निश्चितपणे आगरी कोळ्यांच्या घरांमध्ये तथागत गौतम बुद्ध आई एकेरीच्या रूपाने आहेत, हुंडा नाकारण्याच्या पद्धतीमध्ये आहेत. आणि बाबासाहेबांचा संघर्ष करा हा संघर्ष रायगड जिल्ह्यात जेवढा आगरी कोळ्यांनी केलाय मला वाटतं संपूर्ण देशामध्ये कोणी केला नाही. आणि बाबासाहेबांचे खंदे समर्थक, खंदे सहकारी कोकणामध्ये, मग ते चरी शेतकरी संप असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, मनुस्मृती दहन असेल, यामध्ये आगरी कोळीच होते. किंबहुना शेतकऱ्यांची लढ्याची आंदोलन स्वातंत्र्यानंतर लोकनेते दिबा पाटील, दत्ता पाटील यांनी चालवली आणि या महाराष्ट्र शासनाला आणि केंद्राला दाखवून दिलं की सेच प्रकल्प अहिंसक पद्धतीने कोकणच रद्द करू शकतो आणि त्यामध्ये आगरी कोळ्यांची संघर्ष शक्ती दिसलेली आहे. 12.5% पहिला पुनर्वसन कायदा लोकनेते दिबा पाटील साहेबांनी केला. 5 माणसं आमची स्वातंत्र्यानंतर मिळाली आहेत. इथला मराठा वसंतदादा पाटलांनी आमच्यावर गोळ्या घातलेल्या आहेत, एका शेतकऱ्याने शेतकऱ्यावर गोळ्या घातलेल्या आहेत. हे फक्त महाराष्ट्रात घडतं आणि ती आम्ही
भोगलेला आहे. आणि म्हणून आता सुद्धा गावठाण प्रश्नामध्ये आम्हाला लुटण्याचं काम इथले सिडकोचे शासक करतायत. सिडको रोज आमची घरं पाडतायत. आमचा गावठाण विस्तार झालेला नाही आणि तिथे प्रत्येक ठिकाणी संघर्ष होतोय. आज आमच्या समाजातले मोठमोठे नेते आहेत, त्यांना सुद्धा प्रश्न पडलाय की दिबा पाटील हे आर्थिकदृष्ट्या गरीब राहिले, साधे राहिले, पण जीवनाचा आदर्श 10,000 कोटींचा उद्योजक नाही तर दिबा पाटील आहेत. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, हा वेगळा विचार नाही. आणि म्हणून तुम्ही असं समजू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही फॉलो करत नाही. किंबहुना मी मनापासून सांगतो, माझ्या प्रत्यक्ष व्यक्तिगत जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे परिवर्तन आले. तुम्ही इथे बसता या परिसरात, हे एवढं मोठं घर मला शक्य नव्हतं. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र मी वाचलं तेव्हा मला लक्षात आलं की अत्यंत गरिबीतून येऊन सुद्धा माणूस या जीवनात अशा प्रकारची भौतिक आणि चारित्र्याची, शीलाची मुक्ती घेऊ शकतो. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं सार आहे. आणि म्हणून संघर्ष हे बाबासाहेबांच्या जीवनाचं सार आहे. म्हणून त्या दिवशी आम्ही संघर्ष केला, रोज आम्ही संघर्ष करतोय की आपल्याला संघर्षाशिवाय काय मिळणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा जीवन केवळ जय भीम बोलण्यात नाही, तर जय भीमचा अर्थ आहे बाबासाहेबांचा विजय. बाबासाहेबांसारखा जगणाऱ्या माणसाचा विजय ह्या जगामध्ये होतो. आणि म्हणून बाबासाहेब खऱ्या अर्थाने आमचे लोक जगतात, याबद्दल मला शंका वाटत नाही. आता प्रचार जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही, पण निश्चितपणे संघर्ष करणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारी इथल्या शेतकऱ्याला मी बाबासाहेबांचा विचारांचा पाईक समजतो. आणि हा संघर्ष कायम चालत राहील. मुंबईतल्या गावठाणांचा असो, ठाणे, रायगड, पालघर इथल्या कोळी बांधवांचा असो, सगळ्या ठिकाणी हा संघर्ष अविरत चालू राहील. आणि याच्यामध्ये आपलं सहकार्य आपल्याला पाहिजे. यामध्ये माझा कुठलाही अहंकार किंवा आपल्याला दिवसण्याचा हेतू नाही. तर हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श दिलाय. बौद्ध, आगरी, कोळी बांधव, मागासवर्गीय बांधव जेव्हा एकत्र असतात तेव्हाच संघर्षात विजय होतो. आपण वेगवेगळे असतो तर आपला पराभव होतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटीचे अत्याचार जे चालू आहेत, पुण्याच्या विराज जगतापच्या केसमध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांनी गेलो सांगितलं की आगरी समाजाचा बांधव माझ्या बौद्ध बांधवांबरोबर आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे कोकणात होऊ देणार नाही. आणि म्हणून अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला पण मी सांगितलं, आपल्या गरीब भावाच्या घराला, त्याच्या संपत्तीचं, सन्मानाचं रक्षण व्हावं म्हणून लावलेलं कुलूप ते आहे अॅट्रॉसिटी, ते उघडू नका, ते तोडू नका, ते तसंच राहिलं पाहिजे. आणि आपल्याकडून कधीही आपल्या गरीब भावाचं मालमत्तेचं, त्याच्या प्रतिष्ठेचं अवमूल्यन होऊ नये याची काळजी घेण्यासाठी तो कायदा आहे. आणि म्हणून अॅट्रॉसिटी कायदा कायम असावा आणि अधिक कडक व्हावा. म्हणून खालापूरच्या नावडे गावच्या केसमध्ये, गोपीनाथ सोनवणेच्या केसमध्ये मी स्वतः तिथल्या इन्स्पेक्टरला भेटून सांगितलं, आगरी कोळी बांधव या रायगडचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, इथे मागासवर्गीय रयतेवर अन्याय होऊ देणार नाही असा याचा स्वभाव आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य आहे, हे जमीनदारांचं नाही, उच्चवर्णीयांचं नाही. हे ठणकावून सांगण्याचा अधिकार फक्त रायगड जिल्ह्याला आहे. आणि तो रायगड जिल्ह्याला अधिकार आदरणीय नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणून आणखी एक प्रश्न, राजकीय प्रश्न मी तुम्हाला सांगतो. बाळासाहेब आंबेडकरांबरोबर आम्ही गेलो सगळेजण, कारण बाळासाहेब आंबेडकर हे सध्या मागासवर्गीयांच्या न्यायाची लढाई लढतात. आणि आम्ही मुंबईतली गावठाणांची लढाई लढत असताना माझं असं लक्षात आलं की त्यावेळी भाजपचं सरकार होतं आणि भाजपच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फक्त सीमांकन करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु 7/12 दिला गेला नव्हता. आणि मग पुढल्या काळात हा 7/12 कोण देणार हा प्रश्न आला. आणि मुंबईच्या गावठाणांचा हक्क घेऊन कुठलाही पक्ष मला स्वीकारायला तयार नाही. मग माझ्या लक्षात आलं की पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातूच या आंदोलनाला न्याय देऊ शकतो. आणि मुस्लिम बांधव, ओवेसी, बॅरिस्टर ओवेसी हे लोकसभेत हा गावठाणाचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसी या मोठ्या भावांबरोबर आम्ही गेलो. आणि आम्ही ही साथ कधी सोडणार नाही, कारण हा जमिनींचा लढा मागासवर्गीयांचा लढा आहे. जमीनदार लोक आम्हाला सोबत घेणार नाहीत, न्याय देणार नाहीत, हे आढळ सत्य आहे. कारण क्रांती प्रतिक्रांतीमध्ये मनुस्मृतीची लढाई ही 2-2.5 हजार वर्षांची लढाई. आणि हा सतत संघर्ष तथागत गौतम बुद्धांनी केला, आपल्याला माहिती आहे राजर्षी शाहू महाराजांनी पण केलेला आहे, महात्मा फुल्यांनी केलाय, सावित्रीबाई फुल्यांनी केलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय, दिबा पाटलांनी केलाय, दत्ता पाटलांनी केल्याने आजही नवी मुंबईचे प्रकल्प ते करतायत. नवी मुंबईच्या विमानतळ आंदोलनात ही सगळ्यात मोठी आशेची आणि सन्मानाची गोष्ट आहे की मागासवर्गीय बांधवांना सिद्धार्थनगरला न्याय देण्याचं काम आगरी कोळी कराडी बांधवांनी देऊन एक मैत्रीचा आदर्श दिलाय. आणि ह्या लेण्यांच्या आंदोलनात सुद्धा आगरी कोळी कराडी बांधव त्याच प्रेमाने आलेला आहे. तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील, परंतु आपण कधीही मनामध्ये गैरसमज ठेवू नये. आणि मला माहित आहे की माझ्या प्रश्नांची उत्तरं हे इथे येत असताना, फेसबुक लाईव्ह करत असताना अनेक बौद्ध बांधवांशी मी सकाळी बोललोय, आगरी कोळी कराडी बांधवांच्या नेत्यांशी बोललोय आणि त्यांना विचारलं की तुमच्या मनात काय, तुम्ही काय सांगा. आणि हे त्यांचा विचार घेऊन, सगळ्यांचा विचार घेऊनच मी इथे बोलतोय, अत्यंत जबाबदारीने बोलतोय. त्यामध्ये माझी स्वतःची बुद्धिमत्ता किंवा माझं तत्वज्ञान नाही, जे महापुरुषांच्या विचारातून आले ते आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता मी तुम्हाला हे सांगतो की आता बघा ह्यांनी राग आलाय. हो, राग कसा आहे, अन्याय विरुद्ध राग हा येणारच आहे.
म्हणजे जिथे किती अन्याय असेल, मग तो तत्वज्ञानाच्या क्षेत्रात असेल किंवा कुठले असेल, राग हा येणार. तो मी माणूस आहे, मला राग येणार. परंतु एक सांगतो, हा राग हा सात्विक राग आहे, चांगला राग आहे, चुकीच्या गोष्टींविषयी आहे. आणि चुकीच्या गोष्टीविषयी माणसाला थोडाफार राग असला पाहिजे. ठीक आहे, मी तथागत गौतम बुद्धांच्या श्रेणीमध्ये किंवा अनंत पदाला किंवा मोठ्या पदाला पोहोचलेला किंवा दत्ता पाटील, दिबा पाटील, नारायण नागू पाटील यांच्या उंची एवढा माणूस नाही, छोटा कार्यकर्ता आहे. परंतु अन्यायाविरुद्ध राग ही माझी ओळख आहे. आणि म्हणून मी बांधवांना विनंती करेन की या देशाला मैत्रीचा आदर्श बौद्ध बांधवांनी द्यावा. ह्या ज्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे घडतात त्याचं पुन्हा एकदा कारण मागच्या इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला जर चांगले मित्र असतील तर शत्रूला भीती वाटते, आणि ज्याला चांगले मित्र आहेत त्याच्यावर कुणी हल्ला करत नाहीत. आणि म्हणून हे पहिलं पाऊल महाराष्ट्रामध्ये बौद्ध बांधवांबरोबर मित्र होण्याचं, भाऊ होण्याचं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात नारायण नागूंनी उचललं आणि तीच परंपरा दिबा पाटील, दत्ता पाटील यांनी चालवली आणि तीच परंपरा मी चालवणार आहे. आणि अपरांत प्रदेशाचा इतिहास हा 2000 वर्षांचा आहे. तथागत गौतम बुद्धांनी जी जीवनमूल्य दिली ती जीवनमूल्य आम्ही जपलेली आहेत. त्याच्या पुढच्या जीवनमूल्यामध्ये आम्ही प्रगती करत आहोत. म्हणून पंचशिलाचं जे आचरण आहे त्यामध्ये दारू न पिणं हे जीवनमूल्य माननीय अनंत तरेने सुद्धा एकविरीच्या ठिकाणी बॅनर लावून सांगितलेलं आहे. त्यांना मी आदर्श मानून आम्ही सुद्धा आमच्या समाजाला आपण शक्यतो दारू पिऊ नका, दारू पिल्यानंतर अनेक संसारांची हेळसांड झालेली आहे, अनेक लोकांचा मृत्यू आलेला आहे. आणि म्हणून हे जीवनमूल्य या वर्षावासाच्या काळात मी माझ्या समाजाला सांगायचा प्रयत्न करतोय. चर्चा आहे केरुमातेची, पण निश्चितपणे जीवनमूल्यांची चर्चा होते आणि म्हणून या चर्चा महत्वाच्या आहेत. असंच रोज मी फेसबुकला येत जाईन, बोलत जाईन, आपण प्रश्न विचारते, शांतपणे उत्तर दे. मला अजिबात कोणाविषयी राग नाही. ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना मी धन्यवाद देईन. तथागत गौतम बुद्धांची आठवण करून सांगेन, त्यांना सुद्धा देवदत्त या चुलत भावाचे प्रश्न आले, त्यांना विचारणा झाली, तर असे प्रश्न तुम्ही भाऊ म्हणून मला केला तर निश्चित. परंतु या आंदोलनाची मानसिकता जी सकारात्मक होते आणि राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण करण्याची भावना ज्या भारतीय लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करू नका. माझा नंबर असतो, आपण व्यक्तिगत फोनवर बोलू शकता, मी तुम्हाला उत्तर देईन. पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक बोलता, तुम्ही आक्षेप घेता, ही लेणीच नाही असा प्रचार जो लेणी संवर्धकांनी केला, तो प्रचार अनेक लोकांच्या भावना आणि अनेक लोकांच्या मनातल्या चांगल्या इच्छा मारणारा ठरला. पण आज सत्य झालं, एका महिलेने, डॉक्टर असलेल्या महिलेने शोधून काढलं की केरुमाता ही बौद्ध लेणीच आहे. आणि म्हणून केरुमाता ही कधीही मरू शकत नाही. ती जेसीपीच्या मशीनने मरू शकत नाही, ढिगाऱ्या खाली गाडलीत तरी मरू शकत नाही. जसं तथागत गौतम बुद्धांचं 2000 वर्ष हे साहित्य आणि तत्वज्ञान टिकून, तसं केरुमाता पुढील काळात 2 नाही चंद्रसूर्य असेपर्यंत जिवंत असेल. त्याचे प्लॉट कोणी घेऊ दे, त्याचे कोणी मंदिरं बांधू दे, किती आरत्या करू दे, दुपारत्या करू दे, पण केरुमाता हा प्रत्यक्ष जीवनाचा, जगण्याचा विचार आहे. त्यामुळे तो चालणार. आणि मला माहित आहे की हजारो बौद्ध बांधव, हजारो लेणी अभ्यासक आणि जागतिक अभ्यासक, इतर धर्माचे सुद्धा इकडे चांगल्या नजरेने म्हणतात. अनेक पर्यटकांनी मला सांगितलं, पाटील साहेब आम्ही काय बौद्ध नाही, परंतु आपली इच्छा आहे की भारतामध्ये सुद्धा जगाला पाहण्यासारखं काय आहे, त्यामध्ये केरुमाता हे एक ठिकाण आहे. आणि ते ठिकाण या सरकारने जपण्यासाठी आम्ही सुद्धा आदित्य ठाकरेंना ईमेल करतोय, आम्ही ह्या पुरातत्व खात्याला करतोय आणि यामध्ये आम्ही सुद्धा केसेस दाखल करतोय. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आता फार चर्चा न करता आपण कृती करावी. जे जे लेणी अभ्यासक आहेत त्यांनी स्वतंत्र दावे, स्वतंत्र केसेस कराव्यात आणि सरकारला ह्या लेणींचं जतन करायला सांगावं. तिथला प्रत्येक दगड आहे, तो दगड आज मुंबईत विकला जातो, दगड आपण जपला पाहिजे. त्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यावर बंधन आणली पाहिजे आणि पोलिसांना सांगितलं पाहिजे. परदेशात जर दगड, एक लाकूड जर जपलं जातं, शेक्सपियरची झोपडी सुद्धा जपली जाते, तर मग केरुमाता ज्यांना 2000 वर्षांचा सागरी व्यापारी इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा वारसा आहे, तो तुम्ही जपण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे. आणि धोका हा आहे, जर केरुमाता आम्ही वाचवली नाही तर रानूमाता नाही वाचणार. उरणची लेणी आहे एकविरीची, ती वाचणार नाही. आणि रायगड जिल्ह्याच्या अगदी तुम्हाला बाणकोट खाडीपर्यंत प्रत्येक खाडीवर अशा लेण्या आहेत. आणि रायगड सारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा किल्ला आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही सरकारमध्ये उच्चवर्णीयांच्या रायगड किल्ला वाचवण्याची हिंमत नाही. तो हिंमत फक्त आगरी, कोळी, कराडी, बौद्ध, मागासवर्गीय SC/ST बांधवांमध्ये आहे. त्यामुळे ढोंगाला बोलू नका. हे रायगड किल्ल्याची सुद्धा विक्री हॉटेलसाठी करू शकतात, अशा प्रकारचे महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत, ज्यांनी माहित आहे कोरोना सारख्या साथीचा उपयोग सुद्धा व्यापारी पद्धतीने सुरू केलाय. माणसाची माणुसकी आज संपलेली आहे. लोकांच्या घरात अन्न नाही आणि घराघरामध्ये दुकानं आज किराणा मालाची रायगड जिल्ह्यात बंद आहेत. लोकांना तांदूळ, गहू घ्यायची सोय राहिलेली नाही. आणि माणसाच्या माणसाचे प्रश्न न बघता अशा प्रकारचं लॉकडाऊन सांगणं आणि मागच्या काळातली गरिबी, लाईट बिल भरायला पैसे नाहीत, हे शासनाला जर कळत नसेल तर सम्राट अशोकाचा आदर्श त्यांनी घ्यावा. 24 तास जनतेच्या संपर्कात असलेले सम्राट अशोक इथं येऊन लेणी बांधतात आमच्या नवी मुंबई विमानतळामध्ये. याच्यावरून लक्षात घ्या, कोलीय वंश हा फक्त काय उत्तरेतला नाही,
कोली वंश ठाणे, रायगड, मुंबई पासून समुद्र किनारे, भारताचे सगळे नद्यांचे किनारे, तो एकच कोली वंश आहे. भारतातले सगळे ब्राह्मण जर एकत्र येऊ शकतात वेगवेगळ्या प्रांतातले, तर कोळी सुद्धा एकत्र येऊ शकतात. आणि म्हणून कोळी बांधवांचा प्रश्न हा केरुमाता लेण्यामध्ये कोलीय वंश म्हणून आम्ही आगरी, कोळी, कराडी, भंडारी हे एकाच वंशाचे कोलीय वंशाचे आहोत. आणि कोलीय वंशाची एकविरा, कोलीय वंशाची महामाया, कोलीय वंशाची केरुमाता, कोलीय वंशाची जीवदानी माता, याच लोकांनी या लेण्यांचं रक्षण केलेलं आहे. त्यांचा इतिहास शोधून काढण्यासाठी आपल्यातल्या सुशिक्षित सुसंस्कृत लोकांची, नव्या साहित्यिकांची गरज आहे. मी अत्यंत विनम्रपूर्वक आपल्याला विनंती करतो, हे आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने असंच चालावं. आता राहिला प्रश्न याच्यामध्ये राजाराम पाटलांना काय मिळणार आहे. राजाराम पाटलांची 1 इंच जमीन नाही, त्यामुळे इथे मी प्रकल्पग्रस्त नाही. माझी जागा आहे अलिबागला, तिथे काय शिडको आलेली नाही, भविष्यात येणार आहे, पण इकडे माझं काही नाही. त्याच्यामुळे इथे जर कोणाला असा गैरसमज असेल, काही लोकांनी प्रश्न राजाराम पाटलांना प्लॉट मिळणार काय, मिळणारच नाही. संबंध, मी प्रकल्पग्रस्त नाही तर प्लॉट कसे मिळतील. पण प्रकल्पग्रस्त नसलो तरी प्रकल्पग्रस्तांशी लढणारा नेता आहे. मुंबईतल्या गावठाणामध्ये सुद्धा माझी जागा, मुंबईसाठी मी लढतोय. मुंबईमधल्या, मगाशी विषय राहिला की बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मुंबईमधल्या झोपडपट्ट्यात राहणारा SC ST बांधव आहेत, जसं मुंबईतल्या कोळीवाड्यांना मालकी अधिकार आम्ही मिळवून देतोय, तसंच झोपडपट्ट्यांना पण देऊ. इथे बिल्डर नको, SRA नको, यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या बरोबर एकत्र आलोय. मुस्लिम बांधवांबरोबर एकत्र आलोय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात ते आहेत. म्हणून आगरी, कोळी, कराडी बांधव हे या देशाचे रक्षण करते आहेत, छत्रपतींच्या राजधानीचे आहेत, सम्राट अशोकांच्या लेण्यांचे आहेत. म्हणून केरुमाता लेणी वाचवणं हा आम्ही अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा केला. अयोध्येचा मुद्दा सुद्धा आज आपल्याला माहित आहे की राम मंदिर नसून तिथे साकेत नगरी, बौद्ध नगरी आले, तसंच केरुमातेचं आहे. आता सिद्ध झालेलं आहे की ते लेणीच आहेत. म्हणून बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे की आपण मनामध्ये कुठलाही किंतु न ठेवता, मी सगळ्यांचे फोन उचलतो, कोणाचाही फोन ठेवत नाही, उचलतो, आपण विचारा, पण समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. समाजाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करा आणि जीवात जीव असेपर्यंत सत्य जाणण्याचा तथागत गौतम बुद्धांप्रमाणेच, भिक्खू संघाप्रमाणे मी प्रयत्न करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढा मी शिकलेला नाही, हुशार नाही, पण त्यांचा अभ्यासाचा आदर्श घेऊन घरामध्ये 10,000 पुस्तक ठेवण्याचा आगरी, कोळी, कराडी समाजाला मी संदेश या निमित्ताने देतो आणि सांगतो की आपण या ठिकाणी आपण ज्ञानाची उपासना करणारे लोक आहोत. केरुमाता हे ठिकाण सागरी व्यापाराचं, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं केंद्र आहे, माणसाच्या मुक्तीचं केंद्र आहे, ते जपलं पाहिजे आणि त्यासाठी हा संघर्ष आहे. आम्ही सरकारच्या विरोधात नाही, पण सरकार चुकीचं काम करत असतील तर ती आपल्याला वाचवावी लागतील. आता इथे हिंदूंची मंदिरं, जैनांची मंदिरे सगळे आलेत, हे सगळे भेद तथागत गौतम बुद्धांनी नाकारलेले आहेत. जात, लिंग, वर्ण भेद हे भारतीय संविधानाने पण नाकारलेले आहेत आणि तथागत गौतम बुद्धांनी पण नाकारले आहेत. जात भेद, वंश, लिंग याच्यावरून होणाऱ्या भेदाभेदी, जाती प्रथा ह्या दूर करण्यासाठीच बौद्ध लेण्यांमध्ये प्रवचन झाली, विचार मांडले गेले. त्यामुळे असल्या अडचणीत तुम्ही हे आंदोलन गुंतवू नका, ही माझी विनंती आहे. आणि तुम्ही हा जो शब्द वापरलात अतिक्रमत लेणी, त्यांना अतिक्रमण म्हणत नाहीत. तिथे वंश परंपरागत ज्या लोकांनी त्या लेण्यांचा सांभाळ केला, त्यांनी त्यांच्या बुद्धीप्रमाणे ती पूजा अर्चा केली, त्यांना नीट तुम्ही समजवलं तर निश्चितपणे ते त्यातली माघार घेतील. जसं केरुमातेला मूर्ती काढून घेण्याचं काम अनिल पाटील आणि त्यांच्या लोकांनी केलं, हे झालेलं आहे, पण त्यांना समजावं लागेल. ते समजवल्याशिवाय तुम्ही असं म्हणाल की आम्हाला हे काढून द्या, असं होत नाही. आणि मुळात बौद्ध लेण्यांमधला संस्कार काय, पंचशील म्हणजे काय, अष्टशील काय, ही सांगण्याचं प्रयोजनच नसेल तर लोक आपोआप कसं चमत्काराने ते होऊ शकत नाही. ती सांगण्याची यंत्रणा तुम्ही उभी करायला लागेल. भिक्खू संघाने, बौद्ध उपासक उपासिकांनी घरोघरी जाऊन ते सांगावं लागेल. आपल्याला माहिती आहे ख्रिश्चन मिशनऱ्या अशा प्रकारचं काम करतात, परंतु हिंदू धर्मात अशा प्रकारची पद्धत आज बंद झालेली आहे. आणि म्हणून मंदिर आहेत, मंदिरामध्ये करोडो रुपये आहेत, लोक एकीकडे या कोरोनामध्ये उपाशी मरतायत, पण त्यांना त्या पैशांचा उपयोग होत नाही, कारण मंदिरांमधले सेवेची, दानाची जी प्रत्यक्ष कृती होती ती बंद झालेली आहे. आणि अशाच सगळ्या धर्मांची स्थिती झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये याचा जीर्णोद्धार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली केलं आणि नवीन विचार इथे दिला, बुद्धिवादी विचार दिला. तो विचार सांगण्याची जबाबदारी आपली पण आहे. आपण अशी चमत्काराची अपेक्षा करू नये की एका चमत्काराने होईल, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. केरुमाता लेण्यांच्या आंदोलनात आगरी, कोळी, कराड्यांनी 4 वर्ष मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये हा विचार गेल्यामुळे इथे कुठलाही संघर्ष उडाला नाही. आणि म्हणून लेणी अभ्यासकांना मी विनंती करतो, एका दिवसात होण्याचं एक काम नाही. अतुल भोसेकर सांगतात की मी एक दिवस आलो होतो, असं शक्य नाही. रोज यावं लागतं, रोज दिवस जावं लागतं. आमची गाडी रोज फिरते, रोज जाते गावागावामध्ये, पिंपरी चिंचवड पासून सगळीकडे. ते हे केवळ राजकीय काम नाही, हे धार्मिक आणि सामाजिक सुद्धा आहे. आणि म्हणून आपण अशा ठिकाणी वाद घालू नये, ही माझी विनंती आहे. आणि मी आपल्याला सांगतोय की आपण आता आमचे प्रदीप म्हात्रेंचं म्हणणे, आम्ही हिंदू आहोत की कोण आहोत. हिंदू शब्दाचा अर्थ सुद्धा आपण शोधावा, भारतीय शब्दाचा अर्थ शोधावा. मी असं म्हणेन, आम्ही हिंदू आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही ख्रिश्चन आहोत, आम्ही मुस्लिम आहोत, यापेक्षा आम्ही भारतीय आहोत म्हणजे काय आहोत हे संविधानाने शोधावं.
आणि मी जे बोलतोय ते एक भारतीय नागरिक म्हणून म्हणतोय, कुठल्याही धर्माचा पाईक म्हणतोय. धर्म असेल तो आपण घरात ठेवा, तो आचरणाचा पूजापतीचा भाग असेल, पण सार्वजनिक जीवनात भारतीय माणसाने आपण भारताचे नागरिक म्हणून वागावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या वाक्याने मी आता समाप्त करतो. मी जन्मताच भारतीय आहे आणि मृत्यूनंतर आणि मृत्यू होताना सुद्धा भारतीय आहे, हा संविधानाचा विचार आहे. याच्यापेक्षा वेगळा विचार सांगण्याचा माझा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम, नमस्कार, नमो बुद्धाय. आणि आई एकविरेचा, तथागत गौतम बुद्धाच्या आईचा उदो उदो मी करतो आणि निश्चित सांगतो, एकविरेच्या मुलांचा विजय होईल, महामायेच्या मुलांचा विजय होईल. कोकणातली मातृसत्ताक संस्कृती ही जगाला निश्चितपणे मार्गदर्शक राहील आणि पहिल्यांदा जन्मदान देणाऱ्या स्त्रियांना, स्त्री जातीला मुक्त करण्याचा बाबासाहेबांचा संविधानाचा विचार या भारतामध्ये विजयी होईल आणि नंतर बाकीच्या लोकांना मुक्ती मिळेल. अशा प्रकारचा एक चांगला संकल्प करून मी हे बोलणं थांबवतो. आपली इच्छा असेल तर आपण पुन्हा एकदा बोलू, पण आता आपल्याला प्रत्यक्ष आंदोलनाला लागायचं आहे. कारण सिडको कधीही ब्लास्टिंग करून त्या लेण्यातला जो मलबा आहे, त्या मूर्त्या आहे, ते रफादफा करू शकतं, घेऊन जाऊ शकतं. म्हणून आपण सतत डोळ्यात तेल घालून जागा राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणाला वाचवलं पाहिजे आणि जगाला, जगभरच्या लोकांना हा संदेश पोहोचवला पाहिजे. मला माहित आहे मी चांगला अस्खलित इंग्रजी बोलू शकत नाही. आपल्यापैकी ज्यांनी कोणी बोलत असतील ते याचं ट्रान्सलेशन करावं आणि हा विषय जगातल्या बौद्ध राष्ट्रांना पोहोचवा. नम्र विनंती. जय भीम, नमो बुद्धाय, जय एकविरा, जय केरू माता, जय जीवदानी माता, जय सावित्री माता. सगळ्यांना नमस्कार करून मी माझं बोलणं संपवतो. जय भीम.